जो आपला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आहे, त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे आणि भारतीय समाज आहे. या अनुषंगानं ज्या काही चालू घडामोडी असतील त्या आपण बघतोय. जनरली आपण काय म्हणतो की इतिहास भूगोल हा स्टॅटिक सब्जेक्ट मानला जातो, विशेषतः इतिहास. मात्र तरी देखील प्रेडिक्शनसाठी आपण इतिहासामध्ये ज्या काही त्याला जोडून चालू घडामोडी आहेत त्या आपण बघायच्या आहेत. म्हणजे समजा 50 वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष पूर्ण झाली किंवा न्यूजपेपरमध्ये त्याच्यावर आर्टिकल्स आले असतील तर त्याच्यावर प्रश्न यायची शक्यता असते. आणि भूगोलाबाबत जर आपण म्हणलं तर प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, ज्याला आपण ह्युमन जॉग्राफी म्हणतो, त्या अनुषंगानं करंटच्या घडामोडी होतात. आणि भारतीय समाजाचा विचार केला असता आपण म्हणूया की काही वेगळ्या घडामोडी जे कीवर्ड्स आपल्याला मिळतील त्या अनुषंगानं थोडासा आपण धावता आढावा आपण घेत आहोत. आधीचे लेक्चर्स तुम्ही पाहिले असतील, तुम्हाला आवडले असतील, तुम्हाला त्याचा मुख्य परीक्षेमध्ये चांगला उपयोग होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण आजचा पुढचा जो सेशन आहे त्याला आपण स्टार्ट करूया. तर मी जसं म्हटलं की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधील काही सिलेक्टिव्ह टॉपिक जे तुम्हाला उपयोगी येतील असं वाटतंय ते आपण बघायचे आहेत. आता हा जो विषय आहे इराण आणि इस्रायल शत्रुत्वाचा इतिहास, मुळामध्ये हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा देखील विषय आहे. मात्र तुम्हाला जगाचा इतिहास अभ्यासाला आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये जे काही तुम्हाला आहे, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि त्यानंतर शीतयुद्धाचा काळ वगैरे जो आहे तो तुम्ही जगाच्या इतिहासाला जोडू शकता. मग या अनुषंगानं थोडंसं ह्यांच्या शत्रुत्वाचा इतिहास शीतयुद्ध काळामध्ये कसा आहे, तो कसा त्याला जबाबदार आहे, या अनुषंगानं आर्टिकल आलं होतं म्हणून ते या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण बघितलं की 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्याच्या आधी जो सरकार अस्तित्वात होतं इराणमध्ये ते कुठल्या डायनेस्टीचं होतं? शहा डायनेस्टी, पहेलवी डायनेस्टीचं होतं. आणि शहा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी सत्ताधीश होता. तो कुणाच्या बाजूने होता म्हणून बघितलं तर तो अमेरिकेच्या बाजूने होता. आणि 1979 नंतर मग हे अमेरिका आणि इराणचे संबंध बिघडलेले दिसतात. ते आज तागायत तुम्हाला बिघडलेले दिसतात. मुळामध्ये यामध्ये आपल्याला यात घ्यायचं काय आहे बघा की शहा मोहम्मद रजा पहलवी यांच्या कारकिर्दीत इराण हा अमेरिका प्रणित पश्चिम गटाचा प्रमुख आणि विश्वासी सहयोगी होता. ते आता आपण बघितलं. आणि त्यानंतर त्यांचे संबंध कसे बिघडले 1979 मध्ये तुमच्या पुढं ही PDF पाहिजे, ओपन पाहिजे, जेणेकरून तुम्ही अंडरलाईन वगैरे करू शकाल. 1979 नंतर संघर्षाला कशी सुरुवात झाली आपण बघितलं. आणि नव्या इराणी नेतृत्वाने इस्रायलला काय म्हणले? लहान सैतान आणि अमेरिकेला महासैतान अशी संज्ञा दिली. त्यानंतर जेरुसलेमची मुक्ती आणि पॅलेस्टाईनला ठाम समर्थन हे इराणच्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट ठरलं. हे आपण बघितलेलंच आहे. मुळामध्ये यातनं घेण्यासारखं काय आहे तर जो काळ होता 1945 ते 1991 पर्यंतचा हा काळ शीतयुद्धाचा कालखंड होता. आणि यामध्ये ज्या दोन महासत्ता होत्या, तुम्हाला जसं माहिती आहे की अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, तर या दोन महासत्तांकडनं काय प्रयत्न झाला की आपापल्या गटामध्ये काय करायचं, जगातील सर्व देशांना ओढायचं, म्हणजे जेणेकरून आपला गट काय होईल, मजबूत होईल. मग त्यासाठी अमेरिकेनं नाटो, सिटो, सेंटो वगैरे गट स्थापन केलेली ते आपण शिकतो. आणि सोव्हिएत रशियानं वॉर्सा करार वगैरे केलेला होता, हे आपण शिकलेला असतो थिअरीमध्ये. तर मुळामध्ये अशा प्रकारचे गट वाढवण्याचा प्रयत्न यांचा होता. आणि त्याच अनुषंगानं इराण जो 1979 पूर्वी अमेरिकेच्या गटामध्ये होता, ही बाब या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे. 1979 पूर्वी. आणि याला शीतयुद्धाचा कॉन्टेक्स्ट होता. कशाचा? शीतयुद्धाचा कॉन्टेक्स्ट होता. हे या ठिकाणी महत्वाचा शब्द लक्षात घ्या. तर याशिवाय अजून यामध्ये काय आहे की इराणचं जे आहे, इराणचं धोरण काय राहिलेलं आहे तर नॉन स्टेट ॲक्टर्सना सपोर्ट देणं राहिलेलं आहे. नॉन स्टेट ॲक्टर्स, ज्याला आपण म्हणूया बिगर राज्यीय घटक. तसे मग घटक कुठले आहेत तर लेबनॉन हा देश आहे, तिथला हिजबुल्ला नावाचा गट आहे, त्याला इराणनं पाठिंबा दिलेला आहे. आज तागायत तो पाठिंबा कायम आहे. त्यानंतर अजून त्या भागातलं जर राजकारण बघितलं तर तेहरान, बगदाद आणि दमास्कस आणि लेबनॉन या शिया कमानीमध्ये इराणचा प्रभाव होता. म्हणजे आता आपण थेरीमध्ये शिकतो तरी पण पटकन सांगतो की जे पूर्ण मुस्लिम वर्ल्ड आहे ते 2 गटामध्ये विभागलेलं आहे, शिया आणि सुन्नी. आणि या शिया गटामध्ये काय काय नाव घेतलं आपण? तेहरान, बगदाद म्हणजे इराक, इराण, सिरिया आणि लेबनॉन. आणि याचं नेतृत्व कुणाकडे आहे? इराणकडं आहे. आणि दुसरा गट आहे तो सुन्नी गट आहे, तर त्यामध्ये सौदी अरेबिया, टर्की वगैरे जे इतर देश आहेत ते त्या गटामध्ये आहेत. मुळात त्या भागामध्ये शिया आणि सुन्नी हा देखील एक संघर्ष आहे. कुणामध्ये? मुस्लिम वर्ल्डमध्ये. आणि त्यामध्ये खास करून इराण वर्सेस सौदी अरेबिया, इराण वर्सेस टर्की अशा प्रकारचा संघर्ष तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे पश्चिम आशियामध्ये जे इस्लामिक वर्ल्ड आहे त्यामध्ये हे काय दिसते तुम्हाला? फूट दिसते, शिया वर्सेस सुन्नी.
त्यानंतर कसं झालं बघा, थोडासा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे बघा, की 2003 मध्ये इराक युद्ध झालं, कुणाचं, इराक आणि अमेरिकेचं, आणि सद्दाम हुसेन यांचं पतन झालं आणि त्यामुळं इराकमध्ये शिया बहुसंख्याकांचं सरकार सत्तेवर आलं. मग अधिक इराक जो आहे तो, इराक आणि इराण यांची युती व्हायला ही घटना कशी कारणीभूत ठरली याचं विश्लेषण या ठिकाणी करतात. सिरियामध्ये आतापर्यंत असद यांचं सरकार होतं आणि त्या असद सरकार आणि इराणचे चांगले संबंध होते या अनुषंगानं. आता या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये इस्लामिक स्टेटचं मोठं आव्हान उभं राहिल्यानंतर काय झालं तर इराण आणि अमेरिका या दोघांनीही त्या संघटनेविरुद्ध संघर्ष केला, तो मात्र वेगवेगळा केला. आणि यामुळं काय झालं तर जो बाकीचे जे विषय होते, जसे अमेरिका आणि इराणचे संबंध जे इतर खूप काळापासून बिघडलेले होते किंवा शिया सुन्नी जो वाद होता तो थोडासा मागं पडला, कारण इसिसचं आव्हान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आपण बघतोय की नक्की या कालखंडामध्ये काय काय झालं त्याविषयीचा हा थोडासा आढावा घेतलेला. आणि मग याच काळात इराणचा कार्यक्रम पुढे गेला. मग आपण मागच्या वेळी बघितलेलं होतं की 2013 नंतर ओबामा यांनी एक करार केला इराण बरोबर आणि तो करार ट्रम्प यांनी आता धुडकावून लावला आणि त्यामुळं हे आत्ताचं संकट उभं राहिलेलं आहे. ट्रम्प यांचं म्हणणं काय आहे की हा जो करार केला या करारापासून आम्ही काय नाहीये बाबा सहमत नाहीये. का सहमत नाहीये तर इराणचा आण्विक कार्यक्रम यामुळे चालू राहील आणि भविष्यात इराणकडे अण्वस्त्र येतील किंवा किंबहुना आरोप असा आहे की इराणनं काही प्रमाणामध्ये ते त्यांचं लक्ष्य साध्य केलेलं आहे. मग या घटनेमुळं त्या आपल्याला म्हणूया की इराण आणि अमेरिकेच्या संबंधाला हा आधीचा कॉन्टेक्स्ट आहे जो आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बघितलेला आहे. आता त्यानंतर म्हणले बघा 2015 मध्ये हा करार झाला, कुणी केला, ओबामा यांनी केला आणि त्यातनं ते बाहेर पडले. त्यानंतर 2018 मध्ये अमेरिकेने या करारातून एकतर्फी माघार घेतली, आता आपण बघितलेलं आहे. आता अलीकडचा कॉन्टेक्स्ट काय, 7 ऑक्टोबर 2023 ज्यावेळी हमासनं इस्रायलवर हल्ला केला तेव्हा इस्रायलनं जेव्हा जवाबी कारवाई केली तेव्हा पूर्ण विध्वंस केलेला आहे. कशाचा, पॅलेस्टाईनचा. हमास हा गट काय आहे, हमास हा पॅलेस्टाईन मधला हिंसक गट आहे, आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण म्हणूया तर त्यानंतर 23 झालं, 24 मध्ये तुम्हाला जसं म्हणलं सिरिया कुणाच्या बाजूने होता, इराणच्या बाजूने होता. त्यामध्ये असद सरकार होतं सिरियामध्ये, त्यांचं पतन झाल्यामुळं काही प्रमाणामध्ये इराण थोड्या प्रमाणामध्ये कमजोर झाला असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि आत्ताचा जे संघर्ष चालू आहे तो आपण या ठिकाणी बघितला. घेण्याचा उद्देश काय आहे यामध्ये की तुम्हाला साधारणतः आंतरराष्ट्रीय राजकारण लक्षात यावं आणि जगाच्या इतिहासाशी त्याचा असणारा संबंध तुम्हाला लक्षात यावं यासाठी हे आर्टिकल या ठिकाणी गेलेलं आहे. आणि पुढं बाकीचे जे त्याला जोडून मुद्दे आहेत की पश्चिम आशियातील शक्ती संतुलन आपण म्हणलं की इस्रायल अमेरिका गट प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न करतोय, सामरिक आघाड्या मजबूत करतोय जे आपण बघितलं. इराणचे प्रभाव क्षेत्र मर्यादित करण्यासाठी त्यांच्या प्रॉक्झी गटावर लक्षित हल्ले आणि दडपशाही वाढवण्यात आली. इराणचे प्रॉक्झी गट म्हणजे जसं लेबनॉन मधला हेजेबुल्ला गट आहे, येमेन मधला हुती गट आहे, तो यामध्ये कव्हर नाही झाला. कुठला, येमेन मधला हुती गट, सिरिया मधला असद सरकार ते पाडलं गेलं. आता त्यामुळे इराण काय झालेला दिसतोय, थोडाफार कमजोर दिसतोय. मग अशा प्रकारे इस्रायल आणि अमेरिका यांनी पश्चिम आशियात कसं सत्ता संतुलन करण्याचा प्रयत्न केला याविषयी ही चर्चा केली जात आहे. अजून या ठिकाणी काय आहे तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अणुकरार व्यवस्थेचे पतन झालेले आहे. म्हणजे जसा जो करार केलेला होता ओबामा यांच्या काळामध्ये तो काय झालेला आहे, गेलेला आहे. याशिवाय आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये म्हणलं की आधीची जी व्यवस्था आलेली होती, उदाहरणार्थ अमेरिका आणि सोव्हिएत रशियाचा मधला स्टार्ट करार वगैरे, त्याची मुदत देखील कशी संपलेली आहे या अनुषंगाने हे विश्लेषण आहे की थोडक्यात व्यवस्था कमकुवत होत आहे. या अनुषंगाने या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत. भारतासाठी काय आहे, तुम्हाला जसं म्हणलं की भारतामध्ये चाबहार बंदर आपला स्ट्रॅटेजिकली आपण म्हणूया व्यूहरचनात्मक दृष्ट्या सामरिक दृष्ट्या महत्वाचं आहे यामध्ये. ठीक आहे, थोडक्यामध्ये तुम्हाला थोडासा अंदाज असावा इराण आणि इस्रायल यांचा संघर्ष, त्यामध्ये अमेरिकेची असणारी भूमिका, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर या थोड्या जगाच्या इतिहासाच्या अनुषंगानं आणि त्याला शीतयुद्धाचा असलेला कॉन्टेक्स्ट देखील तुम्हाला थोडासा समजून घ्यायचा आहे. डायरेक्ट प्रश्न येत नसतो, तुम्हाला ओपन एंडेड प्रश्न आल्यानंतर तुम्हाला हा मुद्दा तिथं अधिक चांगल्या पद्धतीनं मांडता यावा या अनुषंगानं ते आर्टिकल आपण कव्हर केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता हा भारतीय समाजाच्या अनुषंगाने नियम आहे. 2 अपत्य नियम, लोकसंख्या नियंत्रण की मानवी हक्कांवरील आघात. जसं अनेक राज्यांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत
तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यांनी काय केलंय तर तरतुदी अशा केल्यात, जर तुम्हाला 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला काही निवडणूक लढवायला येणार नाही काही ठिकाणी, अशा प्रकारच्या तरतुदी दिसतात. मग त्यामुळं काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या अनुषंगानं हे उदाहरण आहे किंवा आपण म्हणूया आर्टिकल आहे. मग यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, काय झाले तर महाराष्ट्रातील धक्कादायक घटना काय झाली ते बघूया. काय झालेलं नेमकं, महाराष्ट्रामध्ये काय झालेलं होतं, स्थानिक निवडणुकांमधील पात्रतेसाठी लागू असलेल्या 2 अपत्य नियमांमुळे कुटुंबात ताण तणाव भीती आणि टोकाची पावले उचलली जात आहेत. असं कुणाचा अभ्यास आहे, पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने म्हणून काय केले, हा नियम रद्द करण्याची मागणी केलेली आहे. 2 अपत्यच तुम्हाला असली पाहिजेत, जर जास्त असतील तर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. मग जर 2 अपत्य असतील तर मग त्या व्यक्तीकडून काहीतरी अशी पावलं उचलली जात असतील जेणेकरून त्याचा समाजावर कुटुंबावर गंभीर परिणाम होतोय असं ही संस्था म्हणते. मग नक्की काय होतंय आपण बघूया की काय आहे. तर अनेक राज्यांनी पंचायती राज निवडणुकांसाठी उमेदवारीला 2पेक्षा जास्त मुले नसावीत अशी अट घातली, जी आता आपण बघितलं. आणि हा नियम प्रामुख्याने ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत मर्यादित आहे, जो आपल्याला माहिती आहे. यामुळे सामाजिक दुष्परिणाम होतात. यामुळे काय होतंय बघा, काय होतंय हा मुद्दा आपला अभ्यासाचा आहे. हा आपला भारतीय समाजाच्या अनुषंगानं विषय आहे की तज्ज्ञांच्या मते हा नियम मुलांना ओझे समजण्याची मानसिकता निर्माण करतो आणि जर मुली असतील तर तो धोका अधिकच वाढतो. काय म्हणलेलं आहे, नियम मुलांना ओझे समजण्याची मानसिकता वाढवतो. बाबा ह्याच्यामुळं बाबा मला निवडणूक लढवता येत नाही अशा प्रकारची मानसिकता. मग त्या मुलाचं पालन पोषण संगोपन नीट पद्धतीनं होईल का, तर काही वेळा मग गर्भपातासारखे जे प्रसंग आहेत ते करावे लागतात आणि त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू वगैरे होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. मग यामध्ये कुटुंबामध्ये देखील वादविवाद, दबाव, जबरदस्ती, असुरक्षित गर्भपात मी आता म्हणलं, आणि मग अशा प्रकारे कुटुंब जे आहे ते विभागलं जाणं हा देखील एक सामाजिक परिणाम आहे असं तुम्हाला झालेलं दिसून येतं. आता मुळामध्ये एक आक्षेप काय आहे आपला, तर राजकीय पात्रता प्रजनन निवडीशी जोडल्याने लोकशाही, हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्य यामध्ये संघर्ष निर्माण होतो. 2 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकमेकांना कसं काय जोडताय, हा एक सामाजिक प्रश्न आणि हा एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही या 2 गोष्टींना एकत्र करून काय करताय, एक प्रकारे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि हक्क यांचं उल्लंघन करताय अशा प्रकारची आर्ग्युमेंट यातनं करण्यात आलेला आहे. मुळामध्ये आता अशा प्रकारचा नियम करण्याची गरज आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण आपला जो रिप्लेसमेंट लेवल आहे, राज्यांचा जो प्रजनन दर आहे तो ऑलरेडी काय 2.1 पेक्षा खाली गेलेला आहे. किती आहे तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं तर तो 1.7 एवढा आहे. त्यामुळे आपल्याला तेवढी लोकसंख्या विस्फोटाची चिंता करण्याची गरज नाही अशी आर्ग्युमेंट या ठिकाणी केलेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ही अशा प्रकारची अट टाकून एक प्रकारे स्त्रियांवर अतिरिक्त ताण आणताय. कसं, कुटुंब नियोजनाची जबाबदारी प्रामुख्याने स्त्रियांवर आजही समाजामध्ये लादली जाते आणि त्यामध्ये पुरुषांचा सहभाग अत्यल्प आहे. दुसरी गोष्ट, गर्भनिरोधकांमध्ये स्त्रियांच्या नसबंदीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने आरोग्याचा धोका आहे. म्हणजे कुटुंब नियोजनाच्या बाबतीमध्ये सगळं कुणाला करायला लागते, सगळं कुटुंब नियोजन महिलांना करावं लागते, पुरुषांचा सहभाग त्यामध्ये कमी आहे. त्याशिवाय राजकीय पात्रतेसाठी कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्याचा दबाव महिलांवर आता आपण बघितलं, म्हणजे ओव्हरऑल सगळा दबाव महिलेवर आहे. कुटुंब तुटायची शक्यता जास्त आहे, शिवाय गर्भपाताची शक्यता वगैरे आहे. सगळे हे सामाजिक परिणाम आणि शिवाय मानसिक परिणाम देखील यामुळं होत आहेत. त्यामुळे या नियमांचा पुन्हा विचार करा असं ठिकाणी म्हणलेलं आहे. हे जे आर्टिकल आहे ते आपण कशाशी जोडलं, भारतीय समाजाशी जोडलेलं आहे. आणि म्हणून निष्कर्षामध्ये आपण असं म्हणलं की 2 अपत्य नियम हा लोकसंख्या नियंत्रणाचा सोपा उपाय वाटला तरी त्याचे सामाजिक दुष्परिणाम अधिक गंभीर ठरले आहेत जसं आपण म्हणलं. आणि म्हणून 2 वेगवेगळ्या गोष्टी, राजकीय आणि सामाजिक गोष्टी एकत्र जोडण्याची गरज नाही अशा प्रकारचं हे आर्टिकल यामध्ये म्हणतोय. त्यानंतर आपण पुढचे विषय या ठिकाणी बघूया. येस, आता हा जो विषय आहे तो इतिहास आणि संस्कृती या सेक्शनमध्ये घेतला. याचं कारण म्हणजे तुम्हाला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये एक विषय आहे बघा, विचार प्रणाली. त्यामध्ये तुम्हाला आहे उदारमतवाद आहे, समाजवाद आहे, साम्यवाद आहे, अशा प्रकारच्या तुम्हाला विचार प्रणाली अभ्यासाला आहेत आणि त्या GS1 मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. यामध्ये काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत की उदारमतवाद, समाजवाद आणि मग नव उदारमतवाद. आर्टिकल नव उदारमतवादाविषयी आहे. एकदा आपण GS3 मध्ये इंडिगोचा एक विषय बघितलेला आठवत असेल तुम्हाला, आणि रेल्वेच्या बाबतीत जो गर्दीचा विषय आहे
छठ पूजेवेळी कशी गर्दी झाली या अनुषंगानं तो एक विषय बघितलेला होता आणि त्याला आपण उदारमतवादाच्या चौकटीमध्ये बघितलेलं होतं. थोडक्यातच तो विषय मी आता सांगतो की उदारमतवाद म्हणजे मुळामध्ये काय आहे. उदारमतवाद म्हणजे लिबरलिझम ज्याला म्हणतो ते दोन अंगानं बघूया, एक आर्थिक अंगानं आणि राजकीय अंगानं. राजकीय अंगानं जर बघायचं झालं तर काय म्हणूया की स्वातंत्र्यावर भर दिला जातो, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अग्रक्रमाचं स्थान त्यामध्ये असतं आणि जो बाजार आहे, जो बाजार तो मुक्त स्वरूपाचा असला पाहिजे, बाजार मुक्त स्वरूपाचा असला पाहिजे, त्यामध्ये सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे. हा काय सांगतो, जो पहिला आपला उदारमतवाद आहे, क्लासिकल ज्याला म्हणतो त्या प्रकारचा उदारमतवाद. मग हळूहळू काय झालं, या उदारमतवादामध्ये काय हे सगळे जे घोळ आहेत ते लक्षात आले आणि मग त्यानंतर त्यामध्ये सुधारणा होत होत गेली. मग उदारमतवाद त्यानंतर बदलला, मग त्याला मग सकारात्मक आणि नकारात्मक असे ते प्रकार होतात, ते आपण थिअरीमध्ये शिकतो. उदारमतवादाला जी प्रतिक्रिया येते ती समाजवादाची. समाजवाद काय मागणी करतो की सगळं बाजारावर तुम्ही काय सोपवू नका आणि म्हणून सरकारचा काय करा, सकारात्मक हस्तक्षेप करा. मग सकारात्मक हस्तक्षेप करा म्हणजे त्याला कल्याणकारी हस्तक्षेप असं म्हणतो. सरकारनं योजना राबवल्या पाहिजेत आरोग्य आणि शिक्षणासाठी, पण त्याला समाजवाद. मग काय झालं की मध्यंतरच्या पिरियडमध्ये काय झालं, समाजवाद एवढा वाढला की पुन्हा अशी मागणी व्हायला लागली की थोडंसं सरकारला मागण्या म्हणजे काय करा, जरा बाजाराला मुक्त स्वरूप द्या, बाजाराला काय त्यांचं काम करू दे. मग सरकारनं थोडंसं अंग कमी करून घ्या, सगळं सरकारनं तुम्ही सांगताय ते सरकारनं सगळं करायची गरज नाही. मग त्यामुळे जो नवीन प्रवाह पुन्हा आला त्याला म्हणतात नव उदारमतवाद. मग नव उदारमतवादामध्ये काय अपेक्षा, एवढं आपल्याला या आर्टिकल समजण्यासाठी माहित पाहिजे की सरकारनं बाबा कमीत कमी हस्तक्षेप करावा आणि पुन्हा बाजाराला त्यांच्या क्रिया करू द्याव्यात, जे काही डिमांड सप्लायनुसार होते ते बाजाराला करू दे, सरकारनं अंग काढून घ्यायचं. हा झाला नव उदारमतवाद, जो आपल्याला असा दिसतो की देशामधील किंवा जगामध्ये देखील अनेक अर्थव्यवस्थेमध्ये आता तो दिसतोय आपल्याला. आता हे जे आर्टिकल आहे ते मुळात नव उदारमतवादावर काय करते, टीका करते. काय म्हणते, गेल्या 4 दशकांपासून प्रबळ असलेली नव उदारमतवादी, ज्याला निओ लिबरल व्यवस्था म्हणतात, ती अपयशी ठरत असल्याची जाणीव आता डाव्या आणि उजव्या दोन्ही राजकीय प्रवाहात दिसून येत आहे, असं त्या आर्टिकलचं म्हणणं आहे. डावं उजवं पुन्हा थिअरी लागते. डावं म्हणजे सरकारचा हस्तक्षेप, सोपं करून बघूया. डावं म्हणजे काय, तर सरकारचा हस्तक्षेप जास्त पाहिजे आणि उजवं म्हणजे काय, उजवं म्हणजे सरकारचा हस्तक्षेप कमी पाहिजे. हे कसं आहे, ह्याच्या अनुषंगानं बघतोय आपण, आर्थिक पर्स्पेक्टिव्हच्या अनुषंगानं. एवढं आर्टिकल समजण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे. मुळामध्ये काय झालं की नव उदारमतवाद काय म्हणतो, आता जसं म्हणलं की बाजाराला स्वातंत्र्य द्या, खाजगीकरणाला प्रेरणा द्या, त्यानंतर वित्तीय उदारीकरणाला चालना द्या. मात्र हे जरी म्हणत असला निओ लिबरलिझम, तरी त्यामुळे काय झाले तर सत्तेचं केंद्रीकरण वाढले असं आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागले. दुसरं हे ठिकाणी म्हणते की यामुळे विषमता वाढीस लागली. जर तुम्ही करंट अफेअर्स फॉलो करताय तर वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब नावाचा रिपोर्ट आहे, तो सांगतो की जगात अमुक टक्के लोकांकडे अमुक एवढी संपत्ती आहे. मग यातनं काय दिसते तुम्हाला, तर विषमता दिसते. आणि हे विषमता कशाचं काय म्हणू आपण, कशाचा परिणाम आहे, तर तो नव उदारमतवादाचा परिणाम आहे, अशी आर्ग्युमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग यामध्ये तुम्हाला दिसतं की लोकशाही प्रक्रियांवर, अशा या व्यवस्थेमध्ये लोकशाही प्रक्रियांवर कॉर्पोरेट आणि वित्तीय गटांचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावर आहे. मग यामध्ये जागतिकीकरण, तांत्रिक बदल, हे सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी आता लक्षात यायला लागल्यात आणि काय लक्षात येतं की काही मोजक्या लोकांकडेच काय दिसते, कंट्रोल दिसते. मग त्या कंपन्या असतील आणि वित्तीय गट म्हणून असतील आणि म्हणून ह्याला प्रतिक्रिया म्हणून आता मागणी काय होतीये, तर मागणी अशी होते की आता वेल्थ टॅक्स लादा, वेल्थ टॅक्स, संपत्ती कर लादा. त्यानंतर असं म्हणलं की कडक स्पर्धा धोरण म्हणजे आपण आठवते का, बघितलेलं बघा, आपल्या इथं स्पर्धा निकोप करण्यासाठी कुठला आयोग आहे, मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. प्रतिस्पर्धा आयोग आहे, लक्षात ठेवा, प्रतिस्पर्धा आयोग. या सगळे धोरणं आता वापरायची गरज निर्माण झाली आणि ती चांगल्या पद्धतीनं, कारण नव उदारमतवादाचं अपयश आपल्याला दिसते. नव उदारमतवादाचं अपयश आपण एक आर्टिकल इकॉनॉमीमध्ये बघितलेलं, इंडिगोचं एक उदाहरण घेतलेलं आणि दुसरं रेल्वेचं उदाहरण घेतलेलं, आठवत असेल तुम्हाला. दुसरं जे आहे की अशा प्रकारच्या या नव उदारमतवादी धोरणामुळे कुठल्या, आता कळाले, बाजार स्वातंत्र्य, कमीत कमी हस्तक्षेप, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजे नव उदारमतवाद. आता यामुळं असं झालंय की आम्हाला असं लक्षात आलंय की जेवढ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या चांगल्या दर्जाच्या निर्माण व्हायला पाहिजे होत्या, तेवढा या नव उदारमतवादाने निर्माण केलेल्या नाहीत, अशी टीका, ज्याला काय म्हणतात जॉबलेस ग्रोथ आपण म्हणतो, त्या अशा प्रकारचं हे आपल्याला आता इथं दिसतंय. दुसरं या ठिकाणी काय दिसतंय की आता आमच्या हे पण लक्षात आलंय की बाजार स्वतःहून आर्थिक लवचिकता, राष्ट्रीय सुरक्षा, नवकल्पना
आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करू शकत नाही. जे म्हणत होतं नव उदारमतवाद, सरकारनं आता पाठीमागं जावं आणि जे काय ते बाजाराच्या मुक्त प्रेरणेवर सोडून द्यावं. मग अशा प्रकारे काय सगळं आपोआप डिमांड अँड सप्लायनं होईल अशी जी अपेक्षा होती ती काय साध्य होताना दिसत नाही असं हे आर्टिकल म्हणतं. आणि म्हणून या ज्या कल्पना आहेत, इनोव्हेशन जे आहे किंवा क्लीन एनर्जीमध्ये जे प्रोत्साहन द्यायची गरज आहे, यामध्ये तुम्हाला सरकार लागणारच आहे असं हे आर्ग्युमेंट हे या ठिकाणी करण्यात येत आहे. दुसरं, आता म्हणूनच आपण काय करायचं आहे तर आपल्याला सरकारचा हस्तक्षेप करून काय करायचं आहे तर प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, औद्योगिक रोजगार यांना पुन्हा चालना देण्याची गरज आणि त्याची सहमती आपल्या आता होताना दिसत आहे. अशा प्रकारे हे आर्ग्युमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, आता मी हे जे आर्ग्युमेंट आहे किंवा हे जे आर्टिकल आहे ते नव उदारमतवाद कसा वाईट आहे या गोष्टीवर आहे. आता मी तुम्हाला म्हणलं की नव उदारमतवाद चांगला आहे, या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं मला जरा पॉइंटर्स खाली काढून द्या, तर तुम्ही काय सांगणार आहे? नव उदारमतवादानं भारतासाठी कशी भूमिका बजावली. मग आपण 1991 कडे जाऊया, उखाजा धोरणाकडे जाऊया. यामध्ये आपण आपलं थोडंसं काय म्हणलं, समाजवादाचं धोरण थोडंसं मागं पडलं. मग त्याचा फायदा कसा झाला, आपला सेवा क्षेत्र आपलं कसं वाढलं. मग आपण मागच्या वेळी बघितलेलं सेवा क्षेत्राचं योगदान अमुक टक्के आपल्यामध्ये आहे. यामुळे काय झालं, परकीय गुंतवणूक आपल्या इथं कशी यायला लागली, आपल्या इथं रोजगार कसे वाढले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आपलं कसं वाढलं, त्याला पूरक होऊन आपलं द्वितीय क्षेत्र, उद्योग क्षेत्र कशा प्रकारे वाढलं. हे जे 1 2 3 4 5 असे पॉइंटर तुम्हाला निर्माण करता आले पाहिजेत. याशिवाय कृषी क्षेत्राला त्याचा मल्टीप्लायर इफेक्ट म्हणून काय चांगला परिणाम झाला का त्याच्यावर, या अनुषंगानं भारतीय मालाला बाजारपेठ इतर देशांमध्ये कशी प्राप्त झाली, मग त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट कसा झाला, मग आपलं करंट अकाउंट डेफिसिटला मॅनेज करायला आपल्याला या नव उदारमतवादानं कशी मदत केली. म्हणजे जेवढे पॉईंट तुम्हाला जनरेट करता येतील, विचार महत्वाचा आहे बघा. मग नव उदारमतवाद वाईट आणि नव उदारमतवाद चांगला, याचे 10-5-5 पॉईंट तुम्हाला पॉइंट आउट करता आले पाहिजेत. हे यातनं शिकायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला कळालं डावं म्हणजे काय, उजवं म्हणजे काय, त्यानंतर आपल्याला कळालं उदारमतवाद म्हणजे काय, आपल्याला कळालं समाजवाद म्हणजे काय, आपल्याला कळाला त्यानंतर नव उदारमतवाद म्हणजे काय. आणि कालच्या लेक्चरमध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये आपण बघितलेलं होतं की माओइझम म्हणजे काय, मार्क्सवाद म्हणजे काय, लेनिनिझम म्हणजे काय, आणि या सगळ्या तिघांची जी विचारसरणी आहे ते जोडून तयार झालेला जो नक्षलिझम आहे हे देखील आपण काल बघितलेलं, तुमच्या लक्षात असेल अशी आशा बाळगतो. चला पुढे जाऊया. आता म्हणून निष्कर्ष काय म्हणलंय की तर उत्तर नव उदारमतवादी सहमती म्हणजे आता आपल्याला मान्य आहे की ही बाजार केंद्रीय दृष्टिकोनापासून राज्य समर्थित म्हणजे राज्याचा रोल वाढवणारी, रोजगार केंद्रीय आणि सामाजिक स्थैर्य भूमिक धोरणाकडे होणाऱ्या संक्रमणाचं द्योतक आहे, अशा प्रकारचं ते म्हटलेलं आहे. त्यानंतर महत्वाचे अजून काय पॉइंटर्स आहेत त्यात ते मी घेतो. लहान शहरे भारताच्या नागरी भविष्यातील दुर्लक्षित वास्तव. हे कशाच्या अनुषंगानं घेतले, भूगोल. तुम्ही म्हणाल भूगोलात कुठं काय, तर ह्युमन जिओग्राफी मानवी भूगोलाच्या अनुषंगानं नियोजन व्यवस्थापन आपल्याला असतं, मग त्या अनुषंगानं हा टॉपिक इथं घेतले. आता मुळामध्ये यांचं म्हणणं काय की भारताचं नागरी भविष्य आजही आपण मेगा सिटीजच्या महानगरांच्या चौकटीमधून आपण काय करतो, व्यक्त करत असतो. मात्र सध्या जर आपण बघितलं तर भारतामध्ये जर आपण बघितलं की सुमारे 9,000 सेन्सस टाउन आहेत आणि सेन्सस टाउन वैधानिक शहरांपैकी केवळ अंदाजे 500 शहरे मोठी शहरे आहेत. म्हणजे ही मोठी शहरे सोडून जी छोटी शहरे आहेत की जी नव्याने उदयास येत आहेत, त्यांची भूमिका कशी भारतीय परिप्रेक्षामध्ये किंवा आपण म्हणूया भारतीय नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये कशी वाढत आहे, या अनुषंगानं हे आर्टिकल आहे. आणि यामधनं आपल्याला घ्यायचं काय आहे तेच फक्त आपण बघूया. मुळामध्ये काय झालंय, ही जी मोठी महानगरे आहेत ज्याला आपण काय म्हणतो सिटी म्हणतो, त्यांची धारण क्षमता, आपल्याला कीवर्ड पाहिजे धारण क्षमता, त्यांची जी धारण क्षमता आहे ज्याला आपण काय म्हणूया कॅरिंग कपॅसिटी आहे, लिहून घ्या कॅरिंग कपॅसिटी, धारण क्षमता, ही आता काय संपलेली आहे किंवा ती आता म्हणूया की कमाल स्तरापर्यंत आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला जी छोटी शहरं आहेत, मध्यम शहरं आहेत, त्यांचं महत्व वाढताना दिसून येते. मग ते कशा प्रकारे वाढतंय त्या अनुषंगानं थोडासा आढावा घेतलेला आहे या आर्टिकलमध्ये. ही जी आपली नेहमीची शहर आहेत, काय दिसते, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, ही मोठी शहरं, बेंगळुरू, हैदराबाद. आता या शहरांमध्ये सांगितलं की कॅरिंग कपॅसिटी ओलांडली वगैरे गेलं आणि मग त्यामुळे तुम्हाला आता दिसतंय
की असं दिसते. ही उदाहरणं कोट करू शकता. आंध्र प्रदेशामध्ये सतेनपल्ली, छत्तीसगडमधील धमतरी, उत्तर प्रदेशमधील बाराबंकी, कर्नाटकमधील हसन, आसाममधील बोंगाई गाव, हिमाचल प्रदेशांमधील उना, या ज्या टाउन्सचं काय म्हणूया आपण महत्व वाढत चाललंय. मग ते का वाढतंय महत्व? तर अशा प्रकारची शहरं आता लॉजिस्टिक्स केंद्रे म्हणून उदयास यायला लागलेत. लॉजिस्टिक्स शब्द आठवला का? JS3 मध्ये आपण घेतलेला होता. लॉजिस्टिक्स केंद्रे, कृषी प्रक्रिया केंद्रे, गोदामे, बांधकाम आणि सेवा क्षेत्राची ठिकाणे म्हणून नव्याने उदयास येत आहेत. कोणकोणते? लॉजिस्टिक्स, कृषी प्रक्रिया केंद्रे. म्हणजे तुम्हाला दिसते की आर्थिक प्रक्रिया ज्या आहेत ते या शहरांच्या अनुषंगानं होत आहेत आणि म्हणून महानगराची कॅरिंग कॅपॅसिटी ओलांडल्यामुळं या शहरांना महत्व येतं. एवढंच यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे, पॉईंट यातनं घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामुळे काय समस्या? हे ठीक आहे की बाबा ही शहरं उदयास येत आहेत, मात्र तरी देखील अजून तिथं काय प्रॉब्लेम आहे याविषयीचं, तो विकास सर्वसमावेशक आहे का याविषयीचं विश्लेषण आहे. त्यामध्ये जे अनौपचारिक क्षेत्रातील कामगार आहेत, जसं बांधकाम कामगार आहेत, त्यानंतर अशा प्रकारच्या महिला आहेत, त्यांना बाबा कशा प्रकारचं संरक्षण आजही तिथं नाहीये या अनुषंगानं काय केले आहे, आर्ग्युमेंट केलेली आहे. त्याचप्रमाणे अशा ज्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी ठराविक व्यक्तींचं कंट्रोल आहे, ज्याला आपण ठेकेदार म्हणतो, त्यांनी बाबा कशी ती यंत्रणा काय केली आहे म्हणून आपण केंद्रीकृत केली आणि ज्यांच्यामुळं कुणावर परिणाम होतोय तर वल्नरेबल सेक्शन्सवर परिणाम होतोय. अशा प्रकारची आर्ग्युमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. भारतामध्ये आज आपण ज्या योजना राबवतो तर या योजना मोठ्या शहरांना घेऊन राबवतो. त्यामध्ये अमृत योजना सगळ्यांना माहिती आहे, स्मार्ट सिटीची योजना, या योजना मोठ्या शहरांसाठी आहेत. मग जी छोटी शहरं आता उदयास येत आहेत त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं आर्टिकल हे काय करतं, आर्ग्युमेंट या ठिकाणी करतं. त्यानंतर चला आणून काय म्हणलंय, हा विषय इथं संपला. ह्युमन जॉग्राफीच्या अनुषंगानं तो विषय होता, लक्षात घ्यायचा आहे. आता हा जो विषय आहे डिजिटल शब्द, आता हा समाजाच्या अनुषंगानं विषय आहे. थोडक्यामध्ये काय आहे तुम्हाला दिसतं की काय विषय चर्चेत आहे आधी बघूया आणि त्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे बघूया. 2025 साठी विविध आंतरराष्ट्रीय शब्दकोशांनी भडकाऊ मथळे, ज्याला रेच बेट, दर्जाहीन डिजिटल मजकूर, AI स्लोप असे शब्द महत्वाचे म्हणून नोंदवलेले आहेत. आता त्याचा अर्थ तो आपण बघूच, पण त्याच्या आधी हा विषय बघा, पॅरासोशल. पॅरासोशल कीवर्ड भारतीय समाजाच्या अनुषंगानं वापरू शकता. कशामध्ये? पॅरासोशल. नोट डाऊन करा. पॅरासोशल नातेसंबंध म्हणजे प्रत्यक्ष ओळख किंवा संवाद नसताना एखाद्या व्यक्तीशी किंवा डिजिटल प्रतिमेशी भावनिक जवळीक निर्माण करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. डिजिटल प्रतिमेशी, जसं आपण आता ChatGPTशी संवाद साधतो. ChatGPTशी संवाद साधताना अनेक जण जे नैराश्यामध्ये असतात, जे डिप्रेशनमध्ये असतात, ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येसारखे विचार येतात, ते कुणाशी बोलतायत? व्यक्तीशी न बोलता आभासी व्यक्तीशी, आभासी तंत्रज्ञानाशी, म्हणजे आभासी व्यक्तीशीच एक प्रकारे काय करतायत, बोलतायत. ते बोलतायत कुणाशी? डिजिटल प्रतिमेशी त्यांची काय होते, भावनिक जवळीक निर्माण होते. म्हणजे हाडामासाच्या माणसाऐवजी डिजिटल माध्यमांशी लोक मनातलं बोलायला लागले. मग असं जेव्हा व्हायला लागलं त्याला आपण नाव काय दिलं, पॅरासोशल. आपल्यासाठी शब्द महत्वाचा आहे, पॅरासोशल लिहून ठेवा. डिजिटल माध्यमांमुळे लोक सार्वजनिक व्यक्ती, काल्पनिक पात्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेल्या घटकांची भावनिक जवळीक निर्माण करू लागले. त्यातनंच एक नवा शब्द या ठिकाणी येतो की लोकांमध्ये काय झाले, एकाकीपणा वाढलाय. एकाकीपणा वाढल्यामुळे लोकांमध्ये, त्याला आपण एक शब्द वापरूया ज्याला म्हणलं ना मी, कीवर्ड तुम्ही वापरायला पाहिजेत, त्याला लिहा, परात्मभाव लोकांमध्ये वाढतोय. काय म्हणलं? फिलिंग ऑफ एलिएनेशन. फिलिंग ऑफ एलिएनेशन, तुटलेपणाची भावना, परात्मभाव यामुळे निर्माण होतात. आणि मग लोक काय करायला लागले तर पॅरासोशल काय करायला लागलेत, पॅरासोशल नातेसंबंधांचा आधार घ्यायला लागलेत. त्यानंतर अजून एक काय दिसतं यामध्ये, या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टींमुळे काय होतंय की रेज बेट नावाचा शब्द चर्चेत आहे. म्हणजे काय की जाणीवपूर्वक असा मजकूर तयार करणं की जो राग, संताप आणि तीव्र नैतिक प्रतिक्रिया निर्माण करतो. आणि यामुळे लोकांचं भावनिक संतुलन काय व्हायला लागले, बिघडायला लागलेलं आहे. मग त्याला नाव काय दिलंय, शब्द लक्षात ठेवायचा, आपल्याला लिहायचा रेज बेट. तुम्ही असा देवनागरी भाषेमध्ये देखील लिहू शकता, रेज बेट. लक्षात ठेवा. आधी काय बघितला, पॅरासोशल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला मजकूर फीड करायचा की त्या मजकुरामधनं तुमच्या भावना काय केल्या पाहिजेत, भावनांना हात घातलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भावनांना हात घालून तुमच्याकडनं प्रतिक्रिया घ्यायची, म्हणजे भावनात्मक संतुलन बिघडवायचं थोडक्यात. अशा प्रकारचं तुम्हाला होताना दिसतं. मग त्याला रेज बेट असं म्हटलेलं आहे. तो शब्द लक्षात ठेवा. आणि AI स्लॉप काय म्हणा बघा उच्चार, AI स्लॉप म्हणजे काय, हा शब्द कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या पण कमी दर्जाच्या मजकुरासाठी वापरला
जातो. आजकाल AI आपल्याला काय देतो, मजकूर पण फीड देतं आपल्याला, मग आपल्याला माहिती सहजपणे मिळते, पण त्याचा दर्जा काय आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह आजही काय कायम आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला माहिती तर मिळते, मात्र त्या माहितीमध्ये असणाऱ्या ज्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत समजून घेण्यासाठी जे ते अंडरस्टँडिंग आहे ते तुमचं त्यामुळे होत नाही. मग तो समज, सखोल विचार आणि विश्लेषण हे मात्र वाढवत नाही. मग ते हा शब्दाचा वापर देखील तुम्ही करू शकता. AI स्लोप, वर बघितलेलं रेजबेट आणि पॅरा सोशल, या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी आहेत. आता याचे परिणाम सामाजिक, भारतीय समाजाचा विषय आहे ना, याचे परिणाम या अनुषंगानं काय होतात की सतत भावनिक दृष्ट्या तीव्र मजकुराच्या संपर्कात राहिल्यानं, जसं बघितलं रेजबेट, एकाग्रता आणि सखोल विचार करण्याची क्षमता कमी होते. एकाग्रता आणि सखोल विचार करण्याची क्षमता कमी होते. हा परिणाम म्हणून तुम्ही ह्युमन रिसोर्सवर होणारा परिणाम म्हणून देखील हा पाहू शकता. मानवी संसाधनावर होणारा परिणाम. मानवी संसाधन कशासाठी आपल्याला महत्वाचं आहे, कशासाठी, एक तर व्यक्तीसाठी महत्वाचं आहे, एक तर समाजासाठी महत्वाचं आहे, आणि शेवटी कोणासाठी महत्वाचं आहे, राष्ट्रासाठी, अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचं आहे. मग मानवी संसाधन, तुमचा जो ह्युमन रिसोर्स आहे, तर जो एकाग्र नसेल, तो विचार करत नसेल, तो वरवरच्या माहितीवर ठेवत असेल, मग असा प्रकारचा समाज हा अर्थव्यवस्थेसाठी देखील चांगला नाही. ओव्हरऑल जर आपण समाजाचा विचार केला तर तो सामाजिक दृष्ट्या देखील तो चांगला मानला जात नाही. यातनं इनोव्हेशन होणार नाहीत, नवकल्पना येणार नाहीत. अशा प्रकारचा हा जो परिणाम आहे याच्यावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. दुसरं, क्षणिक प्रतिक्रिया देण्याची सवय वाढते. म्हणजे तुम्हाला म्हणलं भावनिक असंतुलन वगैरे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुम्हाला होताना दिसतो. हा परिणाम या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर जे पुढचं आर्टिकल आहे ते म्हणजे स्मार्टफोन वापरावरील सामाजिक निर्बंध. मुळामध्ये एक केस स्टडी म्हणून बघा की राजस्थानमध्ये काय झालं की जालोर नावाचा जिल्हा आहे, त्यामध्ये काय केलं तर विवाहित स्त्रियांना स्मार्टफोन वापरायला बंदी घातली. काय म्हणलं, विवाहित स्त्रियांना स्मार्टफोन वापरायला बंदी घातली. ओके, विवाहित स्त्रियांना स्मार्टफोन वापरायला बंदी घातली. मग हे चांगल्या प्रकारचं लक्षण आहे की वाईट प्रकारचं लक्षण आहे? तर यामध्ये आर्ग्युमेंट काय करण्यात आली, अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि तो कोणी घेतला बघा, पंचायतीनं घेतला. या निर्णयामागे त्यांनी काय दिलं आर्ग्युमेंट की अतिवापरामुळे व्यसन निर्माण होतोय आणि त्याचा परिणाम मुलांवर होतोय, मुलांच्या डोळ्यांवर होतोय. दुसरं, स्त्रियांकडून घरातील कामे करताना मुलांना मोबाईल दिला जातो, म्हणजे मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो यामुळं, आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा आम्ही निर्णय घेतलेला आहे असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट ते काय म्हणतात, आम्ही शिक्षण घेत असलेल्या मुलींना मात्र स्मार्टफोन वापरण्याची मर्यादित परवानगी दिलेली आहे. मुळामध्ये दिसताना हा विषय चांगला वाटतो ना, की अशा प्रकारे स्मार्टफोन वापरायला बंदी का घातली, कारण बाबा महिलांचं आरोग्य आणि बालकांचं आरोग्य यामुळं जपलं जातंय. पण यामधनं प्रश्न देखील निर्माण होत आहेत. मुळामध्ये ही सगळी जबाबदारी स्त्रियांनीच का घ्यावी आणि स्त्रियांवरच का अशा प्रकारचा तुम्ही काय करूया अशा प्रकारचं बंधन लादलंय, याच्यावर थोडासा आक्षेप यातनं घेतला गेलेला आहे. यामध्ये काय म्हणले की तुम्ही एक प्रकारे स्त्रियांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवलंय आणि हा विषय तुम्ही कशाशी जोडलाय, कुटुंबाच्या सन्मानाशी जोडलाय. अशा प्रकारे तुम्ही इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या काय प्रस्थापित करताय तर पितृसत्ताक रचना, पॅट्रिआर्कल काय म्हणूया आपण स्ट्रक्चर तुम्ही या निमित्तानं काय करताय, मजबूत करताय, अशी प्रकारची टीका या मात्र माध्यमातून केलेली आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा आरोग्य आणि शिस्तीच्या नावाखाली नियंत्रित केला जात असला तर त्याची जबाबदारी स्त्रियांवरच टाकली जाते. स्त्रियांनीच का जबाबदारी घ्यावी असा आक्षेप त्या माध्यमातून नोंदवला गेलेला आहे. मुळामध्ये आपल्याला काय कळायला पाहिजे, पॅट्रिआर्कल सोसायटी आपल्या सिलेबसला आहे का आहे. मग तुम्हाला डायरेक्ट प्रश्न देखील येऊ शकतो, पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय आणि त्याची उदाहरणांची चर्चा करा. तर अशी वेगळी उदाहरणं जी आता आपण केस स्टडी उचलली आता राजस्थानमधली जालोर जिल्ह्यामधलं स्मार्टफोन वापरावरील बंदी, ते तुम्ही कोट करू शकता, लिहू शकता. तर मग ते तुमचं वेगळं उदाहरण जे कोण देणार नाही तुम्ही उदाहरण द्याल ते राहील. असा तुम्हाला प्रश्न येत नसतो की राजस्थानमध्ये काय झालं त्याची टीप लिहा, असा प्रश्न नाही. यू हॅव टू यूज दॅट कंटेंट इन आन्सर, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. पुढे जाऊया. ऍसिड हल्ल्यांचा जो विषय आहे त्या अनुषंगाने हे आर्टिकल आहे, म्हणजे पुन्हा स्त्रियांच्या संदर्भातला आर्टिकल आहे.
तर आपल्याला काय दिसतंय की जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो, राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो 2023ची आकडेवारी सांगते की 2007 एवढे हल्ले, ऍसिड हल्ले भारतामध्ये झालेले आहेत. कारण काय आहेत जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. वैयक्तिक नातेसंबंधांमधील संघर्ष आहे, प्रेम नाकारणे या अनुषंगानं कारण, त्यानंतर वैवाहिक वाद, त्यानंतर हुंड्याशी संबंधित तणाव, संशय, ही सगळी गोष्टी आहेत. यामध्ये पुन्हा लक्षात घ्या, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची मानसिकता काय आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर, पुन्हा मी त्याच्यावर स्ट्रेस देतोय, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची मानसिकता आणि सामाजिक सन्मान याविषयीच्या विकृत कल्पना, सामाजिक सन्मान याविषयीच्या विकृत कल्पना पुन्हा या ठिकाणी येतं की पॅट्रिआर्कल स्ट्रक्चर यामध्ये भूमिका बजावत आहे. मग या अनुषंगाने हे थोडंसं वाचून घ्या की कुठली बाबा भारतीय न्याय संहितेनुसार सेक्शन काय आहे, थोडीशी माहिती असलेली बरी. मग किती वर्षाची शिक्षा होते हे आपल्याला महत्वाचं आहे. सगळ्यात काय महत्वाचं आहे की न्यायमूर्ती JS वर्मा समिती काय 2013 साली नेमलेली होती. त्यांनी काय शिफारस केली होती की ऍसिड हल्ला पीडितांसाठी राष्ट्रीय पुनर्वसन निधी स्थापन करण्याची शिफारस केली. JS वर्मा समिती ही स्त्रियांच्या प्रश्नांविषयीची अनेक ठिकाणी नेमलेली समिती आहे. नाव लक्षात ठेवा, JS वर्मा समिती. निष्कर्षामध्ये वगैरे तुम्ही अशा प्रकारची समिती कोट करू शकता. महिलांच्या बाबतीत कुठली समिती? JS वर्मा समिती. त्यानंतर मुळामध्ये अजून काय, हे मुद्दे बघा की तपासात निष्काळजीपणा होतो, पुराव्यांचे अपुरे संकलन वगैरे या गोष्टी आहेत. त्यानंतर खटल्यांचा दीर्घ कालावधी लागतो, भरपाई आणि पुनर्वसन यामध्ये होणारा विलंब आहे, ऍसिड विक्रीवर तुम्ही जी बंधनं लादलेली आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही. मग यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर बांगलादेशमध्ये काय आहे वगैरे वगैरे हे त्यांनी दिलेलं आहे. मुळामध्ये ऍसिड विक्रीवर कठोर नियंत्रण, तपास यंत्रणा, सरकारी वकील, संवेदनशीलता या अनुषंगानं आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत असं आर्टिकल आर्ग्युमेंट करतं. आता पुढचं जे आहे ते हरियाणामध्ये लिंगानुपात सुधारणा. म्हणजे एक काळ असा होता की हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर हे देशामध्ये सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर असं होतं. मात्र आता जर आपण बघितलं तर हरियाणानं त्यामध्ये सुधारणा केली आहे, म्हणून ते काय आहे प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मग असं काय केलं हरियाणानं की ज्यामध्ये एवढी लिंग गुणोत्तरामध्ये सुधारणा झाली ते आपण या ठिकाणी थोडंसं बघूया एक केस स्टडी म्हणून. की स्त्री पुरुष समानता, त्यानंतर स्त्री पुरुष गुणोत्तर या अनुषंगाने एक केस स्टडी म्हणून आपण याचा वापर करू शकतो. मग आता काय दिसतंय तुम्हाला की 2025 मध्ये हरियाणाचा जन्मावेळीचा लिंगानुपात 923 इतका नोंदवला गेला आणि राष्ट्रीय सरासरी 933 आहे आणि त्याच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे. मग एक काळ होता 2011 मध्ये किती आहे बघा, 834 वर्ण ते कुठे गेले, 834 वर्ण कुठे गेलेत, 923. म्हणजे केवढी मोठी सुधारणा केली. आता मग नक्की काय केलं त्यांनी, म्हणजे एवढी सुधारणा केली, या अनुषंगानं आपण या थोडंसं हे आर्टिकल बघायचं आहे. त्यांनी काय केलं, बहुस्तरीय मोहीम राबवली. म्हणजे काय केलं, दशकभर मोहीम राबवली. आणि म्हणजे काय केलं, पहिलं कायद्यांची कडक अंमलबजावणी केली, प्रशासकीय देखरेख केली, सामाजिक जनजागृती केली, त्रिसूत्रीचा वापर केला. बघा मी कसं त्याला गुंपलं, त्रिसूत्रीचा वापर केला, कडक अंमलबजावणी कायद्यांची, प्रशासकीय देखरेख आणि सामाजिक जनजागृती. बरं ठीक आहे, म्हणजे काय केलं तर बघा हे जे आपले कायदे आहेत PNDT कायदा आणि MTP कायदा यांची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामध्ये 2015 ते 25 या कालावधीमध्ये राज्यात, म्हणजे आपण हरियाणाविषयी बोलतोय की स्त्री भ्रूण हत्या विरोधात एवढे FIR नोंदवले गेले. म्हणजे ऍक्च्युली नुसतं कायदा असून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी हरियाणानं चांगल्या मोठ्या प्रमाणावर केली. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांनी गर्भवती स्त्रियांसाठी विशेष ओळखपत्र दिली, जी एक वेगळी गोष्ट आहे. आयडेंटिटी कार्ड दिले, स्पेशल IDs दिले आणि त्यामुळं गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत निरीक्षण या ठिकाणी सरकारला करणं सोपं झालं. त्यामुळे काय झालं, गर्भपाताचे प्रसंग कमी झाले असतील. त्यानंतर याशिवाय अल्ट्रासाऊंड केंद्रांवर छापे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समुपदेशन, संशयास्पद प्रकरणांवर त्वरित कारवाई आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये देखील अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी कमी पडून दिलेली नाही. कारण कोरोनाकडे लक्ष कशाकडे होतं, कोरोनाकडे. मात्र हे जे बाकीचे विषय होते त्या काळात देखील त्यांनी यंत्रणा राबवलेली आहे, हे त्यांचं महत्वाचं यश आहे. याशिवाय त्यांनी काय केलं की जे आजूबाजूची राज्य आहेत, म्हणजे राज्यामध्ये कंट्रोल चांगल्या प्रकारे आहे पण आजूबाजूच्या राज्यात नसेल तर मग काय त्याचा उपयोग होणार नाही. मग गर्भपातासारखे प्रसंग इतर राज्यामध्ये जाऊन ते करतात. मग म्हणून जे राज्य सहकार्य, मग हा विषय बघा तुम्ही पुन्हा कशाला जोडू शकता, सहकार्य संघराज्य.
अभ्यास आपण करतोय सोसायटीचा, आपण पॉइंट उचलला सहकार्य संघराज्याचा. डायव्हर्सिटी ऑफ पॉइंट्स बघा, मग यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली यासारखी जी राज्य आहेत यामध्ये आम्ही त्यांच्याशी सहकार्य प्रस्थापित वगैरे केलं. असं या ठिकाणी म्हणजे थोडक्यात इंटिग्रेटेड अप्रोच तुम्हाला दिसतो की एकत्रित प्रयत्नांतून त्यांना अशा प्रकारची काय करण्यात आलेली आहे, हे यश त्यांना मिळालेलं आहे. मुळामध्ये याशिवाय हे तर केलंच, पण याशिवाय बेटी बचाव यासारख्या मोहिमांमुळे मानसिकता देखील बदलायचा प्रयत्न केला. सगळ्या फ्रंटवर लढलेले आहेत बघा. त्यानंतर या प्रयत्नांमुळं आपल्याला काय पाहिजे, कीवर्ड मी नेहमीच सांगतो आपल्याला काय पाहिजे, कीवर्ड लिंग भावात्मक न्यायाचा मुद्दा सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी ठरला. लिंग भावात्मक न्याय शब्द वापरायचा प्रयत्न करायचा उत्तरामध्ये, लिंग भावात्मक न्याय. चला, म्हणजे हे सगळं कशाचा परिणाम आहे, राज्य ऍक्टिव्ह आहे, शासन ऍक्टिव्ह आहे, सरकार ऍक्टिव्ह आहे, राज्य हस्तक्षेपाचा परिणाम आहे, ज्यातनं आपण लिंग गुणोत्तर काय केले, सुधारलेलं आहे. हरियाणाचं एक केस स्टडी म्हणून तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. आता तुम्हाला सिंधू संस्कृतीच्या बाबतीमध्ये, हडप्पा संस्कृतीच्या बाबतीमध्ये प्रश्न 100% येणार. असा प्रश्न नाहीयेत की सिंधू खोरे संस्कृतीचा ऱ्हास झाला त्यामुळे त्याला हवामान बदल कसा जबाबदार ठरला, असं नाही. प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो, हडप्पा संस्कृतीचे किंवा सिंधू संस्कृतीचे महत्त्व सांगून हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये लिहा आणि हडप्पा संस्कृती नष्ट व्हायला कोणकोणती कारणे जबाबदार आहेत याचे विश्लेषण करा. आता तुम्ही जो पारंपरिक जो तुमचं जे मटेरियल आहे, जे स्टॅटिक मटेरियल आहे, त्यामध्ये कारणं आहेत काय, हडप्पा संस्कृतीचं महत्त्व आहे, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत, हडप्पा संस्कृती कशामुळे नष्ट झाली त्याची कारण आहेत. पण हे नवीन काहीतरी संशोधन आले, तो पॉइंट तुम्ही कुठल्याही म्हणून आपण काहीही कोणतंही संदर्भ साहित्य वापरत असाल त्यामध्ये ते पॉइंट नाही आहेत. ते पॉइंट इथं आहेत, काय आहेत, करंटचे पॉइंट आहेत की आत्ता अशा प्रकारचं संशोधन झालं की त्यामध्ये असं दिसतंय की हवामान बदल हा काय फॅक्टर राहिलेला आहे कशामध्ये, की सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होण्यामध्ये. मग हे जे नवीन गोष्ट आहे ती तुम्हाला ऍडिशनल समाविष्ट करायची आहे. आता हा प्रश्न हडप्पावरती 100% प्रश्न यायची शक्यता आहे, पहिलंच वर्ष आहे, व्यवस्थित लक्ष द्या. कम्युनिकेशन्स अँड एन्व्हायरमेंट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात काय म्हणूया संशोधन प्रसिद्ध झाले आणि त्यामध्ये ते काय म्हणतात की एका कोणत्या विनाशकारी घटनेमुळे झालेली नाहीये नाश, तर कशामुळे झालाय, तर दीर्घकाळ चाललेल्या दुष्काळांच्या मालिकेमुळे झालेला आहे. दीर्घकाळ चाललेल्या दुष्काळांच्या मालिकेमुळे, आणि त्याला कशाशी जोडले त्यांनी, क्लायमेट चेंज, इतिहास, एन्व्हायरमेंट कनेक्शन जोडले. त्यामुळे प्राचीन संस्कृती, हवामान बदल आणि मानवी अनुकूलन यातील परस्पर संबंध नव्याने समजून घेण्यास मदत होते. यातनं आपल्याला घ्यायचं काय की हे संशोधनाची पद्धत कुठली आहे, पॅलिओ क्लायमेटिक डाटा, पॅलिओ क्लायमेट डाटा, पुरा हवामान माहिती, आणि दुसरं कम्प्युटर मॉडेलिंग, संगणकीय मॉडेलिंग. यातनं तो अशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे. त्यातनं काय म्हणलेलं आहे की अमुक हा जो कार्यकाळ होता इसवी सन पूर्व 3000 ते 2475 यामध्ये मान्सून चांगला होता आणि त्यामुळं याला त्यांनी जोडलंय कशाशी, ला नीना सदृश्य घटनाशी. ला नीना माहिती आहे आपल्याला की जास्त पाऊस भारतामध्ये. मग त्या अनुषंगानं हा एक पहिला मुद्दा आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा नवीन मिळतोय. आणि नंतर ते काय म्हणतात की त्यानंतर मात्र काय झालं की प्रशांत महासागरातील तापमान वाढायला लागलं आणि मग मान्सून कमकुवत झाला, पर्जन्यमानात घट झाली आणि त्यामुळं दुष्काळ वाढला. मग ह्याला आपण म्हणूया एल निनो सदृश्य घटना. ला नीना सदृश्य घटना, एल निनो सदृश्य घटना, याला जोडायचं आहे. हे कशाला जोडलं त्यांनी, सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाला. हा आपला या ठिकाणी काय म्हणूया महत्वाचा विषय आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग ते कसे परिणाम झाले, सरोवरे वगैरे ते कसं त्याच्यावर झालं हे एकदा वाचून घ्या. आपल्याला कळायला पाहिजे हवामान बदल हा एक या ठिकाणी महत्वपूर्ण घटक आहे. अन्न पुरवठ्यात हळूहळू घट झाली, मग तो लोकसंख्येवर परिणाम झाला, मग संसाधनाची कमतरता भासली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि सिंधू खोरे संस्कृती सुमारे 2 सहस्त्रकांपर्यंत हवामानातील बदलांना तोंड देत टिकून राहिली, म्हणजे अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केला, अडॅप्टेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मात्र काय झालं, हळूहळू ती संस्कृती नष्ट झाली. अचानक नष्ट न होता हळूहळू ती. मग आज आपल्याला काय धडे घ्यायचे आहेत की हवामान बदल आणि जलस्रोत व्यवस्थापन यांचा संबंध यातून स्पष्ट होतो. दीर्घकालीन नियोजन, पाण्याचे विविध स्रोत आणि शाश्वत शेती या अनुषंगानं आपल्याला आज देखील महत्व होतं. आणि आज आपण जी चर्चा करतो हवामान बदलाची, आपल्याला त्या जुन्या संशोधनावरनं आज देखील बोध घेता येऊ शकतो. कशी सिंधू संस्कृती अचानक नष्ट नाही झाली, हळूहळू नष्ट झाली. मग आजच्या मानवी सभ्यतेला
यापासून नक्कीच बोध घेता येईल आणि म्हणून हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आपण वेगवेगळे काय करतोय प्रयत्न तेवढ्यासाठी करत आहोत. बघा, इतिहासाला वर्तमानाशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. चला, त्यानंतर हा वंदे मातरमचा विषय कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने असे कॉन्ट्रोवर्शियल विषय शक्यतो परीक्षेत विचारत नाहीत, त्यामुळे आपण स्किप करू. ह्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. भारताचा भूगोल यामध्ये अरवली पर्वतरांग हा विषय तुम्हाला माहिती आहे की चर्चेत होता. या अरवली पर्वतरांगावर स्टॅटिक स्वरूपाचा देखील प्रश्न येऊ शकतो. कशा प्रकारे की अरवली पर्वतरांगांचं महत्व सांगा भौगोलिक दृष्ट्या. मग त्या अनुषंगाने तुम्हाला काय चालू आहे तर ते माहिती पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगांची एक संध व्याख्या निश्चित करत दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेल्या या नव्या खाण परवान्यांना स्थगिती दिलेली आहे. आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक व्याख्या कमिटीनं केलेल्या शिफारशीनुसार निश्चित केली आणि पुन्हा त्या निर्णयाला स्टे दिलेला आहे. मग ते आपण बघूया नक्की काय आहे. तर यातनं आपल्याला घ्यायचं काय की अरवली पर्वतरांगांचं भौगोलिक महत्व. प्राचीन पर्वतरांग आहे आपल्याला माहिती आहे, ती गुजरात ते दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर काय म्हणलंय, अरवली प्रदेश हे वाळू खडक, चून खडक, संगमरवर, ग्रॅनाइट यासारख्या खनिज संपत्तीनं समृद्ध अशा प्रकारची आहे. म्हणजे खनिज संपत्ती आहे त्यांच्याकडे, जुनी आहे. अरवली पर्वतरांग थारच्या वाळवंटाचा पूर्वेकडील विस्तार रोखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. थार वाळवंटाचा विस्तार रोखण्यामध्ये अरवली पर्वतरांगाची महत्वाची भूमिका आहे. खनिज संपत्ती तिथं आहे, वाळवंटीकरण रोखतायत, मातीची धूप रोखतायत, धुळीची वादळे रोखतायत. महत्व बघा भौगोलिक आणि पर्यावरणीय. ते जलव्यवस्थापन, भूजल वाढवण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्याला म्हटलं आपण भूजलाचा टॉपिक जयश्रीपणे पण बघितलेला होता. भूजल पुनर्भरण करण्यामध्ये भूमिका बजावतायत. म्हणजे याशिवाय अरवली पर्वत जैवविविधतेचं रक्षण करतायत. जनरेशन ऑफ पॉइंट्स बघा, हे पाहिजे आपल्याला, हे जास्तीत जास्त पॉइंट्स पाहिजेत. जेवढे जास्त पॉइंट तेवढे जास्त मार्क्स. याचा अर्थ थापा मारायचे का नाही, सबस्टॅन्शियल पॉइंट पाहिजेत, योग्य पॉइंट पाहिजेत. पुढं हवामान स्थैर्य आणि प्रदूषण नियंत्रण कसं बरं करतायत तर हवामानातील स्थैर्य राखणे दिल्लीसारख्या महानगरासाठी नैसर्गिक फुफ्फुस म्हणून कीवर्ड दिल्लीसारख्या नगरांसाठी नैसर्गिक फुफ्फुस म्हणून काम करतात या अरवली पर्वतरांगा. म्हणजे भौगोलिक महत्व आहे, पर्यावरणीय महत्व आहे. आणि आता प्रॉब्लेम काय आहे तर तिथं अलीकडं अति खाणकाम वगैरे व्हायला लागले आणि त्यामुळं या अरवली पर्वतरांगांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मग यामुळे काय होतंय, पर्यावरणाचा ह्रास होतोय, भूजल पातळी अर्थातच कमी होतीये, हवेची गुणवत्ता ढासळतीये, हवामानातलं एकूण स्थैर्य काय होते बिघडलेलं आहे. यामुळं त्याचा परिणाम कशावर होतो, तापमान वाढ, आर्द्रतेत बदल आणि उष्णतेच्या लाटा. या अनुषंगानं वाळवंटीकरणाचा धोका आहे. जसं म्हणलं थार वाळवंट काय पसरण्याचा या ठिकाणी धोका आहे, जी अरवली पर्वतरांग रोखत होती. नैसर्गिक संसाधनाचा अमर्याद उपसा चालू आहे. मग यामध्ये खनिज अतिरिक्त प्रमाणात तुम्ही हे करताय, उत्खनन करताय. हे सगळं गोष्टी या ठिकाणी चालू आहेत. मग परिणाम काय होत आहेत आणि अरवली पर्वतरांगांचं महत्व काय 100% करून जावा याची शक्यता दाट आहे प्रश्न हा. त्यानंतर हा एक मग यासाठी आपण काय करत आलेलो आहे तर जून 2025 मध्ये अरवली ग्रीन वॉल नावाचा प्रकल्प चालू केला. हे एक लक्षात ठेवा, अरवली ग्रीन वॉल, ज्यामध्ये अरवली पर्वतरांगांच्या बफर झोन मध्ये मोठ्या प्रमाणावर काय केले जाते, वृक्ष लागवड केली जाते. या माध्यमातून हरित आवरण वाढवणं आणि पर्यावरणीय ऱ्हास रोखून पर्वतरांगेंचं काय करायचंय, पुनरुज्जीवन करायचं आहे. हे अनुषंगानं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचा, ग्रीन वॉल प्रकल्प. त्यानंतर आणि काय महत्वाचं आहे, तोच विषय आहे पुन्हा अरवली पर्वतरांगाचा. आणि हे मुळामध्ये हा एक विषय लक्षात ठेवा की मग अशा प्रकारचं होणारं नुकसान रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक तज्ञ समिती, आता हे आपण भूगोलात बघतोय, ह्याला कशाला जोडू शकतो, आठवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, न्यायालयीन सक्रियतेचं एक उदाहरण म्हणून बघू शकतो. पुन्हा न्यायालयीन अतिसक्रियता, काही जण म्हणतात ही अतिसक्रियता आहे. आणि तिसरं न्यायालयीन रिस्ट्रेंट, न्यायालयीन संयम. का की पुन्हा न्यायालयाने ह्याला स्टे दिला, न्यायालय पुन्हा मागे गेलं की बघा आम्ही काय तज्ञ समितीवर सोपवतो. हे म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियल ओव्हररीच अँड ज्युडिशियल रिस्ट्रेंट, संयम
या अनुषंगाने देखील हा विषय बघू शकतो. तर सर्वोच्च न्यायालयाने एका तज्ज्ञ समितीच्या शिफारसी स्वीकारून सुरुवातीला स्थानिक भू आकारापेक्षा 100 मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या डोंगरांनाच अरवली पर्वतरांगांमध्ये समाविष्ट केलेलं होतं. आता यामुळे काय झालं की यामुळं असं झालं की तुम्ही उंची आधारित व्याख्या केली आणि त्यामुळं 92% भाग हा पूर्ण बाहेरच गेला. म्हणजे फक्त 8% भागाचं संरक्षण करायचं आणि 92% भागांवर नियंत्रणच नाही ठेवायचं, अशी स्थिती निर्माण झाली. मुळामध्ये हे तज्ज्ञ समितीच्या शिफारसीवर केलंय असं म्हणू शकतो आपण एका बाजूला, मात्र त्याच्यावर टीका पण करण्यात आली की ही उंची लागू केल्यास 92% टेकड्या, मग पुन्हा स्टे देण्यात आलाय. मग त्याला पुन्हा काय म्हटलं, ज्युडिशियल रिस्ट्रेंट म्हणजे परत संयम पाळलाय न्यायालयानं. मग आता त्याच्यावर स्टे दिलेला आहे, सद्यस्थिती ती आहे. हे लक्षात ठेवा, फक्त 100 मीटरची व्याख्या. आणि याच्यामुळं काय विषय होणार आहे की 92% प्रदेश वाया नाही, काय म्हणूया आपण, त्या संरक्षणाच्या बाहेर जाणार आहे. या अनुषंगानं हा विषय होता. लक्षात ठेवा, अरवली पर्वतरांगाचा विषय. महासागराचा एवढा तुम्हाला आत्ताच्या ह्याला घडीला उपयोगाचा नाही. हा एक विषय. ह्युमन जॉग्राफी, आधुनिक शहरांचं दोषपूर्ण मूल्यांकन. म्हणजे आज तुम्ही बघता की लिव्हेबिलिटी इंडेक्स म्हणजे राहणीमान योग्य इंडेक्स, अशा प्रकारचे इंडेक्स विविध संस्था पब्लिश करतात. मग ह्याच्यावर टीका केली आहे की तुम्ही अशा प्रकारचे जे इंडेक्स प्रकाशित करताय त्यातनं काय आपल्याला साध्य होत नाही. आणि ते का साध्य होत नाही ते काय म्हणतायत बघूया काय म्हणतायत. तुम्ही भर देताना फक्त कशावर देताय की विमानतळ, मेट्रो, उद्याने, व्यवसाय सुलभता यावर गुण दिले जातात. मात्र कालव्यांची नियमित सफाई याला काय तुम्ही क्रायटेरियाच मानत नाही. तुम्ही याशिवाय दुसरं काय बघता, उतारांवरील अनियंत्रित बांधकाम, टिकाऊ गृहनिर्माण. की काय म्हणतात की तुम्ही जे काय म्हणू आपण क्रायटेरिया जे आहेत ते नीट नाही आहेत तुमचे, की उतारावरील अनियंत्रित बांधकाम की चांगलं आहे का नाही, त्याला तुम्ही टिकाऊ गृहनिर्माण म्हणून नोंदवता. आणि मग तुम्ही भूसुरक्षेची तपासणी यामुळे होत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जे मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये ते तुम्ही नीट घेत नाहीत. यामध्ये तुम्ही हे बघत नाही की नदीपात्र, ओढे, ओलसर जमिनी, पाणथळ क्षेत्र हे भराव टाकून कशी मुजवली जातात या बाबींकडे तुम्ही लक्ष देत नाही. तुम्ही काय पाहताय, फक्त विमानतळ आहे का, मेट्रो आहे का, उद्यान आहे का, या गोष्टी. आणि रँकिंग वाढवण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे हे शहरी अधिकाऱ्यांना माहिती असतं आणि ते तेवढंच काय करतात, काय करूया आपण म्हणूया डेटा प्रेझेंट करतात. मात्र ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडं दुर्लक्ष होतं. अशा प्रकारची टीका या राहणीमान इंडेक्सवर, लिव्हेबिलिटी इंडेक्सवर करण्यात आलेली आहे. मग हे बघा, राजकीय दृष्ट्या लोकप्रिय प्रकल्प, वॉटरफ्रंट, फ्लायओव्हर हे राबवता, पण तुम्ही ड्रेनेज यासारख्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही काय घेत नाही विचारात. मग त्याच्यावर टीका या ठिकाणी केलेली आहे. हे करण्यासाठी त्यांचं महत्वाचं म्हणणं काय आहे की आज तुम्ही बघितलं तर भारतामध्ये, देशामध्ये अतिवृष्टी, पूर, भूस्खलन वगैरे होताना दिसतं. हे भारतामध्ये झालं, श्रीलंकेमध्ये, इंडोनेशियामध्ये, थायलंडमध्ये तुम्हाला या हवामानाच्या आपत्तींमुळे आलेल्या समस्या दिसतात. त्यामध्ये त्यांना पुराची समस्या, भूस्खलनाची समस्या असं सगळं दिसतं. चक्रीवादळ ज्याला आपण आवर्त म्हणतो, हे सगळं दिसतंय. आणि दुसरीकडं तुम्ही म्हणताय की शहरं काय आहेत, राहणीमान योग्य आहेत, हे काय आहे, विरोधाभास आहे. मग त्या अनुषंगानं तुम्ही जी मूल्यांकन करताय ते नीट करत नाही, अशा प्रकारचं ही आर्ग्युमेंट आहे. पुन्हा एकदा हा शब्द पुन्हा एकदा आलाय आपल्या इथं ह्युमन जॉग्राफीच्या अनुषंगानं. काय शब्द आलाय की जागतिक राहणी योग्यता, समृद्धी, उत्कर्ष आणि तग धरण्याची क्षमता. काय शब्द आहे, तग धरण्याची क्षमता, ज्याला काय म्हणले लवचिकता आणि सहनक्षमता, निर्देशांक, शहराची उत्पादकता, पायाभूत सुविधा आणि आरोग्य, शिक्षण सेवा, पर्यावरण आणि सांस्कृतिक सौदा यांची नोंद करतात. मुळामध्ये या गोष्टीचा विचार अधिक पद्धतीनं व्हायला हवा या अनुषंगानं हे आर्ग्युमेंट आहे. काय म्हणलं मी, तग धरण्याची क्षमता. पुढं सार्वजनिक गुंतवणूक दिखाऊ प्रकल्पांकडे वळते तर जलनिस्सारण, बांधकाम नियमन, भूस्खलन यांच्याकडे काय होतं, दुर्लक्ष होतं. दिखाऊ प्रकल्पांकडे जाण्याऐवजी या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्या, अशी आर्ग्युमेंट यामध्ये करण्यात आलेली आहे. अजून काय नवीन कळतंय, त्यानंतर जे रँकिंग
घेतलं जातं ते रँकिंगसाठी फक्त राजधानी आणि आर्थिक केंद्र असलेली शहरे घेतली जातात, मात्र जी छोटी शहरं, मध्यम शहरं जे आहेत त्यांना त्यामधनं वगळलं जातं. मगाशी म्हणलं की ह्याच्यावरच भर दिला जातो, ह्याच्यावर काय भर दिला जात नाही. गरीब वस्तींचा धोका झाकला जातो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या. थोडक्यात आर्ग्युमेंट एवढीच आहे की शहरांचं दोषपूर्ण मूल्यांकन होतं. कशाला जोडला विषय? ह्युमन जिओग्राफी. चला पुढे जाऊ. ओके. जात निर्मूलनाची कोंडी. मुळामध्ये जात व्यवस्था भारतामध्ये आहे का? आहे. जात नष्ट झाली पाहिजे का? झाली पाहिजे. मग आपल्या इथं कशी स्थिती आहे? जात नाही, ती काय आहे? जात आहे. मग मुळामध्ये जात व्यवस्था नष्ट का नाही झाली या अनुषंगानं आर्टिकल आलेलं होतं, ते या ठिकाणी घेतलेलं आहे. मुळामध्ये काय झालंय की जात निर्मूलन का नाही झाली? कारण ती काय झाली? अधिक संस्थात्मक झाली. म्हणजे त्याला एक संस्थात्मक स्वरूप, त्याला आपण काय म्हणूया, इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं. ते कशामुळे झालं त्याविषयीची आर्ग्युमेंट आहे. मुळामध्ये जातीचा जो विषय आहे तो आपण आज कशासाठी बघतो? जातीचा विषय कशासाठी बघतो? हक्क मिळवण्यासाठी, अमुक गोष्टींचा हक्क मिळवण्यासाठी जातीचा उपयोग केला जातो. म्हणून जात ही नष्ट व्हायचा आपण एका बाजूला म्हणतो, मात्र दुसऱ्या बाजूला जातीचा उपयोग करून आपण हक्क मिळतो. आणि याचा एक प्रकारे संस्थीभवन झाले असं या ठिकाणी हे आर्टिकल आर्ग्युमेंट करते. अजून हे काय म्हणतंय की सामाजिक विकृती आहे का? आहे. नष्ट झाली पाहिजे का? झाली पाहिजे. पण ऍक्च्युली काय आहे? ऍक्च्युली ती होत नाही. याचं कारण काय आहे की जात ही केवळ सामाजिक वास्तव न राहता, हे आपल्याला पॉइंट आपल्याला काय घ्यायचंय तर हे घ्यायचंय, सामाजिक वास्तव न राहता हक्क मिळवण्याचं साधन आहे, लाभ मिळवण्याचं साधन आहे आणि प्रतिनिधित्व मिळवण्याचं साधन आहे. आणि त्यामुळं जी नष्ट न होता ती अधिक काय होतीये? दृढ होतीये. दृढ का होतीये? कारण या गोष्टी त्यांना मिळतायत आणि म्हणून ती दृढ होती. मुळात आपल्याला नष्ट करायची होती, मात्र त्याचं काय होते? संस्थीभवन होते. ही आर्ग्युमेंट आहे. आता ही आर्ग्युमेंट चुकीची पण आहे असा देखील आपल्याला दुसरा मतप्रवाह मांडता येऊ शकतो. आता हे आर्टिकल अजून काय म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आरक्षण हे काय आहे? तर त्यांचं उद्दिष्ट काय होतं? जात निर्मूलन हेच होतं जे आपण म्हणतोय. पण झालं काय की त्याचं सामाजिक परिवर्तनाचं साधन न राहता राज्यांनी द्यावयाचे हक्क म्हणून त्याच्याकडे आज पाहिलं जाते. तर दुसरी आणखीन एक आर्ग्युमेंट काय आहे? सामाजिक विषमता कमी होण्याऐवजी जात ही प्रशासकीय ओळख म्हणून कायमस्वरूपी झालेली आहे. दुसरी गोष्ट, जे सधन वर्ग आहेत, सधन वर्ग त्यांनी काय केलं की बाबा आम्हाला मागासवर्गीय किंवा वंचित वर्गीय समुदाय म्हणून आम्हाला समाविष्ट करा, अशा प्रकारची मागणी पुढे यायला लागली. कारण त्याचं हक्कप्राय व्यवस्थेमध्ये रूपांतरण झालेलं आहे. दुसरं अजून एक ही आर्ग्युमेंट काय केली की जात नष्ट झाली पाहिजे आपण असं म्हणतो, मात्र संविधानात अशा प्रकारे नोंद असल्यामुळं हक्कांविषयी त्याचं एक काय झालंय म्हणलंय की संविधान व्यवहारात एक प्रकारचा कास्टोग्राफिक दस्तऐवज बनला, जो जात नष्ट करण्याऐवजी त्याचे व्यवस्थापन करतो. म्हणजे आपल्या इथं आर्टिकल 15, आर्टिकल 16 आहे, त्यामध्ये आपण काय केलेलं आहे? महिलांना, त्यानंतर मागासवर्गीय समुदायांना, त्यानंतर अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाची तरतूद केलेली आहे. म्हणजे हे काय आहे? व्यवस्थापन आहे. मग ह्या ठिकाणी ही आर्ग्युमेंट म्हणून देखील तुम्ही वापर करू शकता. आता ही झाली एक बाजू. ह्याला काय म्हणूया? ह्याला उत्तर देणारी दुसरी बाजू देखील यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. मग जातीचं निर्मूलन का नाही झालं याची आर्ग्युमेंट म्हणून यातनं 2-3 पॉइंट्स तुम्ही निवडू शकता आणि त्या ठिकाणी लिहू शकता. काय म्हणलंय? संविधानाला कास्टोग्राफिक दस्तऐवज म्हणलेला आहे. हे एक नवीन बाब या ठिकाणी म्हणलंय. कारण संविधानानं जात ही काय केली? ओळख अधिक घट्ट केली, अशी ही आर्ग्युमेंट आहे. म्हणून ती नष्ट होऊ शकली नाही. बागाशी म्हणलं की जात ही सामाजिक विकृती म्हणून नष्ट करण्याऐवजी प्रशासकीय श्रेणी वगैरे झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रयोग झाला काय की सोशल मीडियावर मुलांसाठी निर्बंध, अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध. मग आता आजकाल मागणी होती की भारतामध्ये अशा प्रकारचं काहीतरी धोरण राबवलं जावं. आता ही चर्चा आहे, फार काही त्यातनं परीक्षेसाठी हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे.
तो म्हणजे फिश बाउल समाज. फिश बाउल आपल्याला माहिती आहे, बाउलमध्ये असणारा फिश तो कसा आहे, त्याला उघड्या डोळ्यानं आपण सगळे बघतो. म्हणजे काय, थोडक्यामध्ये समाजाला ती उपमा देण्याचं कारण काय आहे की आज आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रायव्हसी, खाजगीपणाचा हक्क, गुप्ततेचा हक्क राहिलेला नाही. म्हणजे आज तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी गेला तर सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सीसीटीव्ही बघताय. जर तुम्ही घरामध्ये बसलाय तर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करताय, तुमच्या सगळ्या क्रियांवर कोण ना कोणतरी बघतंय तुम्हाला. मग बघा की प्रेफरन्स असलेल्या जाहिराती येतात, लगेच तुम्हाला एखादी जी तुम्ही ज्या गोष्टींचं काय म्हणूया सर्फिंग केलंय, शोधली आहे जी गोष्ट, ती जाहिरात तुमच्या समोर येते. म्हणजे एक प्रकारे तुमच्यावर कोणतरी वॉच ठेवून आहे. म्हणून त्याला काय म्हणलंय, आजचा समाज काय आहे तर फिश बाउल आहे. फिश बाउल समाज कीवर्ड आहे, फिश बाउल समाज. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, वापरू शकता अनेक ठिकाणी. फिश बाउल समाज हे कशामुळे झालंय तर डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यांचा झपाट्याने वापर वाढतोय आणि म्हणून आपलं जीवन, व्यक्तीचं आयुष्य हे अधिकाधिक पारदर्शक बनलेलं आहे. यामुळं हे कशामुळे झाले, जर परिणाम काय होतात, सामाजिक परिणाम. वैयक्तिक आयुष्य आज काय राहिलेलंच नाही. वैयक्तिक आयुष्य काय नाही तर आता सगळं सार्वजनिक झालंय. यामुळं काय होतंय दुसरं की त्यामुळं काय होतंय, सगळ्यांना सगळं कळतंय आपलं. त्यामुळं कुटुंब, नातेवाईक, समाज सोशल मीडियावरील प्रतिमांवरून व्यक्तीचं मूल्यमापन करतायत, सतत निरीक्षण करतायत. आपलं सतत निरीक्षण चालू आहे कुणाकडनं तरी, आणि त्यामुळं आपल्यावर अपेक्षांचं ओझं आहे. दुसरं, या ठिकाणी आपण जी माहिती सरकारला देतोय म्हणजे डेटाबेस, गव्हर्नन्स यासाठी, यामुळं एक प्रकारे काय आहे की आपला सगळीच माहिती काय आहे सरकारकडं आहे. ते आधार भरून मध्यंतरी काय म्हणूया वाद निर्माण झालेला होता, तुम्ही ऐकलं असेल. मग आपण ते GS2 मध्ये पण देखील बघितलेलं होतं. कुठली टेस्ट बघितलेली होती मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. प्रपोर्शनॅलिटी टेस्ट. प्रपोर्शनॅलिटी मराठीत काय केलेलं आपण, प्रमाणशीरतेचा सिद्धांत. केस कुठली होती, KS पुट्टास्वामी केस. मग त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही काय करा वापर करा, किंवा जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बंधन घाला. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आर्ग्युमेंट त्या ठिकाणी होतं. बाकी अजून AI अल्गोरिदम वगैरे या सगळ्या या गोष्टी आहेत. आपल्याला कीवर्ड उचलायचा आहे, आपण घेतला फिश बाउल सोसायटी. भारतीय परिप्रेक्ष्यातून काय म्हणलंय, काय दिसतंय बघा नवीन. एखाद्या व्यक्तीनं हे एसे मध्ये देखील वापर होऊ शकतो बघा. एखाद्या व्यक्तीनं पोस्ट टाकली कुठं, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, त्यावर व्यक्ती काय पोस्ट करते यावरून त्या व्यक्तिमत्वाविषयी आपण अंदाज व्यक्त करतो बघा. चारित्र्याविषयी निष्कर्ष काढले जातात. म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. CCTV, फेशियल रेकग्निशन सिस्टीम या अनुषंगानं. खाजगी जागेतील हेरेगिरी. आज आपलं शिक्षण काय झालेलं आहे, काय ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं झूम कॉल्स, गुगल मीट्स हे आता कॉमन झालेत. आपण शिक्षणामध्ये पण वापरतोय झूम कॉल्स वगैरे, आणि कॉर्पोरेट जगतात पण चाललंय. पण यानं काय होतंय, यामुळं घराचं वातावरण, संवाद शैली हे सतत दिसतंय लोकांना. म्हणजे प्रायव्हेट असं काहीच राहिलेलं नाही. मग त्या अनुषंगानं उमेदवाराचा खाजगी सभोवताल ही अप्रत्यक्षरित्या तपासला जातो म्हणलंय. या बाबी एखादी पोस्ट करताना आपण काय करतो, कचरतो की आपल्या पोस्टवर काय प्रतिक्रिया येतील. म्हणजे भीतीखाली आपण राहतो. त्या अनुषंगानं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित होण्याचा धोका आपल्याला सतत जाणवतो. कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं वगैरे वगैरे. डिजिटल प्रतिष्ठेचे वर्चस्व. हे काय म्हणले, आपली डिजिटल प्रतिष्ठा जपण्यासाठी, व्हेरी इम्पॉर्टंट, आपली डिजिटल प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक जण स्वतःचे वर्तन बदलतात. उदाहरणार्थ, विवाह जुळवताना मुलामुलींची सोशल मीडिया खाली तपासणे ही सामान्य प्रथा बनलेली आहे. अशा गोष्टींचा वापर एसे मध्ये करा. स्टार्ट करताना एसे वेगळ्या पद्धतीनं स्टार्ट करू शकतो. भारतीय समाजासाठी तर हा मुद्दा उपयोगाच आहेच, सगळे पॉइंट्स. पण निबंधाला त्या अनुषंगानं विषय तुम्हाला आढळला कुठं, तर अशा प्रकारची जे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्यातनं सुरुवात करा. फिश बाउल समाज शब्द लक्षात ठेवा, नक्की उपयोग होईल. फिश बाउल सोसायटी. ओके, हां. आता हा एक पॉइंट लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे की भारतात नव्यानं काही अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. हा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं थोडंसं कल्चरमध्ये, इतिहास आणि संस्कृती यामध्ये
काय म्हणूया आपण, भाषा साहित्य या विषयावर प्रश्न यायची शक्यता नाकारता येत नाही. भाषा साहित्य लिटरली सोर्सेस आपण म्हणतो ना, त्या अनुषंगानं लिटरेचर या अनुषंगानं प्रश्न येऊ शकतो. मुळामध्ये काय आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं क्लासिकल भाषा म्हणून दर्जा मिळालेल्या काही भाषा आता आपल्याला माहिती आहेत. कुणाकुणाला मिळाला आपल्याला माहिती की 2024 मध्ये मराठीला मिळाला, पालीला मिळाला, प्राकृतला मिळाला, आसामीला आणि बंगालीला. यांना नवी काय म्हणूया नव्याने अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्याच्यात आधी तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की याचे निकष काय आहेत अभिजात भाषा म्हणून. तर त्या भाषेचा किमान 1500 ते 2000 त्या भाषेचा दिसतंय का बघा, या भाषेचा किमान 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास पाहिजे. तिचा स्वतंत्र आणि समृद्ध असा साहित्यिक वारसा असला पाहिजे. आधुनिक भारतीय भाषांवर तिचा ठोस प्रभाव दिसून असला पाहिजे. आणि त्या भाषेचे साहित्य केवळ भाषिक नव्हे तर तात्विक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही महत्वपूर्ण मूल्यवान असलं पाहिजे. 4 हे क्रायटेरिया लक्षात ठेवा. 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास, साहित्यिक समृद्ध वारसा, इतर भाषांवर आजच्या भाषांवर प्रभाव आणि धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व असेल तर त्या भाषेला क्लासिकल लँग्वेज म्हणून दर्जा दिला जाऊ शकतो. कुठल्या क्लासिकल लँग्वेजला दिलेला आहे? तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, आसामी, बंगाली, मराठी, पाली आणि प्राकृत यापैकी 24ला दिलेला कुठला आहे? आसामी, बेंगाली, मराठी, पाली आणि प्राकृत. आता मी म्हणलं हे तुम्हाला माहिती पाहिजे, पण काय म्हणूया आपण की साहित्य जे आहे, साहित्य प्रकार, लिटरेचर या अनुषंगानं संस्कृतीमध्ये प्रश्न येऊ शकतो आपल्याला माहिती आहे. कारण सामान्यतः आपण संस्कृतीची तयारी करताना आर्किटेक्चर वगैरे करतो, स्कल्पचर वगैरे करतो, त्यानंतर फिलॉसॉफी वगैरे करतो आणि लिटरेचर खरं थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं. मग साहित्यासारख्या प्रश्नाचा आपण विचार या अनुषंगानं करू शकतो. मग यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी थोडक्यात या ठिकाणी आलेल्या आहेत. तामिळ भाषा म्हणली, तामिळ, तर तामिळचं आपल्याला साहित्य फक्त माहिती पाहिजे. काय? ही एक जुनी द्रविड भाषा आहे, एक माहिती पाहिजे. तामिळनाडू म्हणलं की संगम साहित्य आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर ह्याचा देखील इतिहास काय आहे? 2000 वर्षापूर्वीचा वगैरे आहे. आणखीन काय आहे? तिरुकुरल, संगम काव्य आणि भक्ती चळवळीचे आद्य ग्रंथ तामिळमध्ये आहेत. बस, तामिळ म्हणलं की एवढं तरी किमान साहित्य तुम्हाला माहिती पाहिजे. द्रविड भाषा, संगम साहित्य, तिरुकुरल आणि भक्ती चळवळ, बस. तसं थोडंच बघतोय की जेणेकरून आपल्याला पॉइंटर्स मिळतील जर प्रश्न आला तर. संस्कृत म्हणलं तर आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की सर्व भारतीय भाषांची जननी मानली जाते संस्कृतला. वेद, उपनिषद, महाभारत, रामायण, धर्मशास्त्र या भाषेत लिहिलेले आहेत. महत्व काय आहे ह्याचं? तर भारतीय तत्वज्ञान, गणित, आयुर्वेद आणि व्याकरणाची शास्त्रीय पायाभरणी संस्कृतनं केले. बघा, ठराविक पॉइंटर्स आहेत, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. तेलुगू भाषा, तर ही पण द्रविड भाषा समूहातील एक भाषा मानली जाते. महत्व काय आहे की नन्नय, तिकन्ना, एर्रा प्रगडा यांच्या महाभारत भाषांतरत्रयी आणि भक्ती काळातील काव्य. जरा शब्द वेगळे आहेत. तिकन्ना शब्द लक्षात येतोय, नन्नय हा शब्द पहिल्यांदाच ऐकतोय. एर्रा प्रगडा यांच्या महाभारत भाषांतरत्रयी आणि भक्ती चळवळीतील हे काव्य आहे. 2-3 पॉइंटर लक्षात ठेवा. कन्नड म्हणलं ही देखील द्रविड कुटुंबातील भाषा आहे. याला पण 1500 वर्षाचा इतिहास आहे, कारण त्याशिवाय अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. महत्व कविराजमार्ग, वचन साहित्य, कविराजमार्ग, वचन साहित्य, बसवेश्वरांची सामाजिक विचारधारा या भाषेच्या योगदानाची उदाहरण आहेत. थोडकेच पॉइंटर. मल्याळम म्हणलं तर काय म्हणलं जातं? तर तमिळ पासून विकसित झालेली स्वतंत्र द्रविड भाषा आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे. महत्व एडक्कल लेणीतील शिलालेखांपासून आधुनिक गद्यपर्यंत विविध साहित्यिक प्रवाह. एडक्कल लेणीतील शिलालेख. ओडिसा म्हणलं तर ओडिया ही भाषा म्हणलं तर इंडो आर्यन भाषा समूहातील प्राचीन भाषा. आणि महत्व सरलदासांची महाभारत कथा, भक्ती काव्य, आणि हा शब्द सगळ्यांनाच माहिती असतो. ओडिसा म्हणलं तर जगन्नाथ संस्कृती ही त्याची वैशिष्ट्ये आहे. 2-3 मुद्दे लक्षात ठेवा जर लिटरेचरवर प्रश्न आला तर. ओडिसा म्हणलं की काय, मल्याळम म्हणलं तर काय, कन्नड म्हणलं तर काय, तेलुगू म्हणलं तर काय, संस्कृत म्हणलं तर काय लिहायचंय मला, तमिळ म्हणलं तर मला काय लिहायचंय, या अनुषंगाने. मराठी भाषेबद्दल तर माहितीच पाहिजे. काय? इंडो आर्यन भाषा समूहातील प्रमुख भाषा,
सातवाहन काळातील गाथा सप्तशती हे मराठी साहित्याचे पहिले उदाहरण मानले जाते. त्यानंतर याद्वारे काय कळतं, समाज जीवन आणि स्त्री संवेदनाचे सजीव चित्रण यामध्ये आढळतं आपल्याला. त्याशिवाय ज्ञानेश्वरी, नामदेव तुकाराम आणि एकनाथी भागवत यासारख्या संत कवींच्या रचनांनी मराठीला काय दिला, आध्यात्मिक गाभा दिला. त्यानंतर नाणेघाट शिलालेख मराठीच्या प्राचीनतेचा पुरावा मानला जातो. नाणेघाट शिलालेख या गोष्टी. त्यानंतर पाली भाषा. पाली भाषा म्हणले की आपल्याला आठवतो की बौद्ध धर्म ही एक लोकभाषा मानली जाते आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराचं मुख्य माध्यम मानली जाते. भगवान बुद्धांनी आपले उपदेश याच भाषेत दिले, जी धर्म भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली. ओके. त्रिपिटक याविषयी आपल्याला माहिती असतं. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे पाली साहित्यातील मूलभूत ग्रंथ आहेत. याशिवाय जातक कथा या देखील पाली भाषेमध्ये आहेत, आपल्याला माहिती आहे. आजही जर आपण साऊथ ईस्ट एशियामध्ये म्हटलं तर श्रीलंका, म्यानमार, थायलंड या ठिकाणी अशा प्रकारची भाषा तुम्हाला दिसते. प्राकृत भाषा इंडो आर्यन भाषा समूहातील ही भाषा मानली जाते. ती संस्कृत आणि आधुनिक भारतीय भाषांमधील दुवा मानली जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. संस्कृत आणि आधुनिक भाषांमधील ही दुवा मानली जाते. कुठली भाषा? प्राकृत भाषा. भगवान बुद्ध आणि महावीर यांनी आपले उपदेश प्राकृत भाषेत दिल्यामुळे ती लोकांपर्यंत सहज पोचली. पाणिनी, वरुची आणि भरतमुनी यासारख्या विद्वानांनी तिच्या व्याकरण आणि वाङ्मय परंपरेची जडण केली. व्हेरी इम्पॉर्टंट. अशोक आणि खारवेल यांच्या शिलालेखांपासून ते नाट्यशास्त्रांपर्यंत या भाषेचा प्रभाव आहे. आणि हे बघा, हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती यासारख्या अनेक आधुनिक भाषांचं मूळ हे प्राकृतमध्ये आहे असं मानलं जातं. आसाम म्हणलं की आपल्याला हे तरी माहिती असतात, कुठले? शंकरदेव, बरोबर. याशिवाय अजून काय आहे तर ही मागधी अपभ्रंशातून विकसित झालेली भाषा आहे. याशिवाय प्राक, ज्योतिषपूर, कामरूप या प्राचीन स्थळांच्या उल्लेखांमुळे त्याचं अस्तित्व अधोरेखित होतं. महापुरुष शंकरदेव यांच्या वैष्णव भक्ती साहित्यातून आपल्याला या भाषेची ओळख होते. तीन चार महत्वपूर्ण मुद्दे. बंगाली म्हणलं तर मागधी प्राकृत पासून विकसित झालेली, आणि बंगाली म्हणलं तर 16व्या शतकातील आपल्याला कोण आठवतात? चैतन्य महाप्रभू आणि भक्ती चळवळ. अशा प्रकारे हे तुम्हाला. आणि बंगाल म्हणलं तर आपल्याला आठवतात राजाराम मोहन रॉय, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर या गोष्टी. घ्यायचं काय आहे तुम्हाला, असं प्रत्येक भाषेवर टीप लिहा असं येणार नाहीये की साहित्य संपदेविषयी काय प्रश्न आला तर एक मराठीमध्ये काय आहे, बेंगालीमध्ये काय आहे, तमिळ भाषेविषयी काय आहे, ओडिया भाषेविषयी काय आहे आपल्याकडं, याचं एक साधारण एक दोन तीन पॉइंटर्स तुमच्याकडे नोट्समध्ये असले पाहिजेत. जर प्रश्न आला वेगळाच आउट ऑफ बॉक्स, आर्किटेक्चरवर नाही आला, स्कल्पचरवर नाही आला किंवा पेंटिंगवर नाही आला, तर लिटरेचरवर प्रश्न येऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला त्याचा उपयोग, आणि याची शक्यता काय आहे, परीक्षकाला वाटलं तर परीक्षक विचारू शकतो. कारण सध्या अभिजात भाषा हा विषय काय आहे, हॉट टॉपिक आहे, त्यामुळं येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे थोडासा हा टॉपिक देखील तुम्ही बघून जावा. हिमालय मध्ये पूर्व सूचना प्रणाली विषयीचं हे आर्टिकल आहे. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा किती संवेदनशील असा भाग आहे. मग आता हिमालयन प्रदेशामध्ये तुम्हाला काय दिसतं? हिमालयन प्रदेशामध्ये तुम्हाला पूर आलेला दिसतो, हिमालयन प्रदेशामध्ये भूस्खलन झालेलं दिसतं, हिमालयन प्रदेशामध्ये ग्लेशियल लेक आउटबस्ट, पुन्हा शब्द सांगतो, ग्लेशियल लेक आउटबस्ट अशा प्रकारच्या काहीतरी घटना झालेल्या दिसतात. आणि म्हणून अशा घटनांना सामोरी जाण्यासाठी आपल्याला अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे आधी सूचना देणारी प्रणाली अस्तित्वात असली पाहिजे, असं हे आर्टिकल या अनुषंगानं आहे. आणि हे संवेदनशील काय बरं की 1962 पूर्वी जर तुम्ही बघितलं तर हिमालयन प्रदेशामध्ये केवळ 5 आपत्ती, डेटा नोंदवून घ्या, केवळ 5 आपत्ती दिसतात. तर मात्र अलीकडच्या गेल्या 10 वर्षांमध्ये 13 ते 22 मध्ये तुम्हाला या घटनांमध्ये वाढ होऊन 68 झालेल्या दिसतात. मग थोडक्यात हा प्रदेश किती संवेदनशील आज बनलेला आहे याचा तुम्हाला या माध्यमातून काय येऊ शकतो, अंदाज येऊ शकतो. भूस्खलनाच्या घटना वगैरे वाढलेल्या आहेत. आज ही हिमालय अस्थिर मानला जातो. हिमालय काय, तरुण पर्वत आहे. आपण ह्यात पण शिकतो कशामध्ये, जिओग्राफीमध्ये. याशिवाय पॉइंटर्स लक्षात घ्या.
तिथं लोकसंख्या वाढतीये, पर्यटन वाढतंय, इको टुरिझम होताना दिसत नाहीये, पर्यटन अनियंत्रित पद्धतीनं होतंय, ते हवामान बदल होतोय आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, अतिवृष्टी वाढते, ढगफुटी होते. ढगफुटी म्हणजे काय? कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणं. किती मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे ढगफुटी? मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर ग्लेशियल लेक आउटबर्स्ट, हिम नद्या जलद वितळत आहेत. यासारख्या घटनांमुळे काय झाले, आपल्याला प्रणाली त्या ठिकाणी पाहिजे. हिम नदी तळे, जरा आपण ग्लेशियल लेक म्हणलं की पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत तिथं, रस्ते, त्यानंतर बोगदे, या गोष्टी, महामार्ग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून तिथं अर्ली वॉर्निंग सिस्टीम वगैरे पाहिजे. आता पाहिजे बरोबर आहे, म्हणजे काय पाहिजे, कसं केलं पाहिजे ते बघा, पॉइंटर लक्षात घ्या. उपग्रह आधारित निरीक्षण व्यवस्था पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे इस्रोच्या उपग्रहाद्वारे काय मिळेल, रिअल टाइम अपडेट मिळेल. रिमोट सेन्सिंग, GIS मॅपिंग, याची आपल्याला सोय पाहिजे, तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. त्यानंतर दुसरं ते काय म्हणतायत, हिम नदी तळे, ज्याला आपण ग्लेशियल लेक म्हणलं, नद्या ह्या सारख्या ज्या ह्याच्यावर आहे त्याच्यावर काय बसवा म्हणतायत, सेन्सर्स बसवून त्यातली पातळी, पाण्याची पातळी, दाब, तापमान याच्या हालचाली रिअल टाइम तुम्ही काय करा, कॅप्चर करा. अजून काय म्हणतायत, सिझमिक स्टेशन्स वाढवा. अजून काय आहे, डॉपलर वेदर रडार, व्हेरी इम्पॉर्टंट, की अतिवृष्टी, ढगफुटी, वादळे आणि मान्सून पर्यटनाचा तासागणिक अभ्यास करण्यासाठी डॉपलर रडार महत्वपूर्ण शब्द, महत्वाचा आहे, डॉपलर रडार. ड्रोन वापरा, UAV वापरा. याशिवाय हायड्रो मॉडेलिंग, कीवर्ड जरी तुम्ही लिहू शकला तरी ते खूप होतात. हायड्रो मॉडेलिंग अँड फ्लड सिम्युलेशन, संगणकीय मॉडेलद्वारे पूर्वानुमान काढू शकता तुम्ही. मोबाईल आधारित अलर्ट सिस्टीम, कम्युनिकेशन नेटवर्क, किती पॉइंट्स आहेत बघा, 12 ते 13 पॉइंट्स तुम्हाला दिलेली आहेत. आणि आदर्श प्रारूपे, स्वित्झर्लंडमध्ये आल्प्स पर्वतरांगांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे, त्यांनी तेच केले. सेन्सर नेटवर्क आहे, रडार प्रणाली आहे, डॉपलर प्रणाली आहे, ड्रोन वगैरे आहे, रिअल टाइम मॉनिटरिंग करतायत. चीनमध्ये तिबेट भागामध्ये उपग्रह आधारित, आपण पण करायचं चाललंय, उपग्रह आधारित ही सगळ्या गोष्ट आहे. भारतमध्ये आपण काय करतोय, भारतानं उपग्रह आधारित मॉनिटरिंग विकसित केलेलं आहे. भारतामध्ये डॉपलर वेदर रडार विकसित केलेलं आहे, जसं आता आपण वर बघितलं. हे सगळे पॉइंट्स तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर ओके. त्यानंतर आपण बघूया हडप्पा लिपीचे रहस्य. आता हे पहिलं वर्ष आहे, हडप्पा संस्कृतीवर प्रश्न 100% येणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की हडप्पा लिपी आजपर्यंत काय आपण करू शकलेलो नाही, की काय नक्की डेसिफर त्याचं झालेलं नाहीये, आपल्याला कळालेलीच नाहीये की लिपी काय आहे. तर त्या अनुषंगाने न्यूज काय होती की नवी दिल्ली येथे संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती. कशासाठी? ही नक्की लिपी काय आहे त्याचं बाबा रहस्य उलगडण्यासाठी ही, किंवा त्यातनं काय आपल्याला करता येऊ शकतं का, यासाठी ही परिषद होती. पण त्यामध्ये कोण होतं? पुरातत्ववेत्ते होते, भाषाशास्त्रज्ञ होते, इतिहासकार होते. त्यांनी आपलं संशोधन त्याबाबत सादर केलं. म्हणजे एकत्र येऊन त्यातनं काय म्हणूया आपण की ती लिपी शोधण्यासाठीचा हा काय आहे प्रयत्न आहे. आणि भारतामध्ये केलेली परिषद म्हणून महत्वाचं आहे. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की आजपर्यंत ती अवाचनीय आहे, म्हणजे आपल्याला कळालेली नाही. सभ्यता प्राचीन आहे पण लिपी आपल्याला अजून शोधता आलेली नाही. मग ती गुड कोड आहे. आपल्याला यातनं घ्यायचं काय आहे की आजपर्यंत विद्वानांनी काय काय अंदाज व्यक्त केलेले आहेत. काय की ती प्रोटो द्रविडीय आहे, काहींच्या मते ती चित्रलिपी आहे, एवढंच महत्वाचं आहे. काहींच्या मते ती संथाळी भाषेशी जोडण्याची काहींनी प्रयत्न केला, काहींच्या मते त्यांनी संस्कृतला जोडलं, काहींनी वैदिक संस्कृतीशी जोडलं, आणि जे फिनलँडचे अमुक पारपोला आहेत त्यांनी तर ती तामिळ भाषेशी जोडली. कुठंतरी खाली आता पॉइंटर म्हणून
आपण काय त्याचा वापर करू शकतो. काही म्हणले चित्रलिपी आहेत, काही म्हणले त्याचा वैदिक संस्कृतीशी संबंध आहे, काही म्हणले संथाळीशी आहे, काही म्हणले द्रविडी तामिळी भाषेशी संबंध आहे. एवढं फक्त यातनं घ्यायचं आहे. आणि परिषद भारतामध्ये राबवण्यात आली, त्याचा देखील तुम्ही इंट्रोडक्शन म्हणून कन्क्लुजन म्हणून वापर करंटचा करू शकता. बस यातनं एवढंच घ्यायचं आहे. नॅशनल मिशन फॉर अर्बन रोड. आज तुम्ही बघताय की प्रसार माध्यमांमध्ये रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे की खराब रस्ते वगैरे हा जो विषय आहे, या अनुषंगानं हा मुद्दा आपण ह्युमन जिओग्राफीला कनेक्ट केलाय. मुळामध्ये या काही डेटा आहे की भारतामध्ये आज जर बघितलं तर 1,46,000 किलोमीटरचे रस्ते आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते आहेत भारतामध्ये. तरी पण भारतामध्ये प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला रस्ते काय आहेत, सुरक्षित मिळत नाहीत आणि चांगले मिळत नाहीत. मग त्याविषयीचं विश्लेषण आहे. काय आहे प्रमुख त्रुटी? आपल्या इथं युनिफॉर्म मानकांचा अभाव आहे. नॉर्म्स जे आहेत, जे नियम आहेत ते युनिफॉर्म आपल्या इथं नाही आहेत. त्यामुळे तो एक महत्वाचा भाग आहे. रस्त्यांचं डिझाईन, प्रत्यक्ष बांधकाम, देखभाल याबाबत आपण अनिश्चितता आहे आपल्या इथं. आपल्या इथं इंजिनियर्सची जबाबदारी नक्की काय, कॉन्ट्रॅक्टर्सची जबाबदारी काय, याच्याबाबत उत्तरदायित्व नाहीये, अभाव आहे. आणि त्यामुळं आपल्या इथल्या ज्या महानगरपालिका आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं कामकाज करतात. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपल्या इथं शहरं. आता ही 4-5 पॉईंट इथं मांडले. तुम्हाला काय वाटतं अजून काय काय कारण आहेत ते तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुम्हाला आधीच म्हणलं, विचार करा, जनरेशन ऑफ पॉइंट्स करा. सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणी काय मिळते, आदर्श प्रारूप बेंगळुरू मधील काय लिहिले, स्पेसिफिकेशन्स फॉर अर्बन रोड एक्झिक्युशन नावाचा आदर्श प्रारूप या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. ज्यामध्ये ते काय करतायत, रस्ते हे केवळ वाहतुकीसाठी नसून पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक या सगळ्यांसाठी आहे. या अनुषंगानं त्यांनी काय केलं, डिझाईनवर काम केलं, पादचारी सुविधा निर्माण केल्या, त्यानंतर वीज, दूरसंचार, पाणी पुरवठा, ड्रेनेज यासारख्या सेवांना रस्त्याखालील स्तरावर नीटनेटकेपणे बसवले. म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच. पुन्हा आज काय होतं, आज रस्ता तयार केला तर दुसऱ्या बाजूला कोणतरी 15 दिवसांनी तो रस्ता खोदतो. कोण खोदतं? दुसरा विभाग खोदतं. मग तो वीज विभाग असेल, तो पाणी पुरवठा विभाग असेल. म्हणजे यांच्यामध्ये काय नाहीये, समन्वय नाहीये. मग पुन्हा एकदा इंटिग्रेटेड अप्रोच आणि प्रशासनाचा कुठला, होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोन या अनुषंगानं. अजून यांनी काय केलं, पायाभूत सुविधा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींवर भर दिलेला आहे. त्याशिवाय दुसरा आदर्श प्रारूप सीएम ग्रीड प्रारूप उत्तर प्रदेश. सीएम ग्रीड प्रारूप उत्तर प्रदेश आणि बेंगलोरचं कुठलं प्रारूप, शुअर प्रारूप. नावं कोट करायला. त्यानंतर भूस्खलन हा देखील तुम्हाला थेट प्रश्न थेअरीमध्ये येऊ शकतो. त्या अनुषंगानं आपल्याला उदाहरणं माहित पाहिजे. अलीकडील काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग या ठिकाणी कालिम्पॉंग या डोंगराळ भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या. हे तुम्ही माहिती आहे. भूस्खलन कशामुळे होतं, भूस्खलनाची व्याख्या तुम्ही थेअरीमध्ये शिकता की काय. भूस्खलन म्हणजे डोंगर, टेकड्या आणि उंच उतार असलेल्या जमिनीवरील माती, खडक, झाडे किंवा इतर पदार्थ अचानक खाली घसरून जाण्याची नैसर्गिक प्रक्रिया. आता ही प्रक्रिया कशामुळे होते, गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे होते. मात्र सतत पडणारा पाऊस किंवा भूकंप यामुळे जमिनीचा उतार अस्थिर होतो आणि त्यामुळे काय होतं, भूस्खलन होतं. हे आपल्या कामाचं आहे. आज तुम्ही जर बघितलं तर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या काय कुठं होतो आपण, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या काय दिसते माहितीनुसार भूप्रदेशाच्या केवळ 13%, भारताच्या एकूण प्रदेशाच्या 13% भागावर भूस्खलनाचा धोका आहे. 13% भाग हा भूस्खलन प्रवण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्यामध्ये तुम्ही डायग्राम काढून हिमालयाचा प्रदेश दाखवू शकता, पश्चिम घाटाचा प्रदेश दाखवू शकता, त्यानंतर ईशान्य भारताचा प्रदेश देखील तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. दरवर्षी घडणाऱ्या एकूण भूस्खलनांपैकी भारतामध्ये 42% घटना ईशान्य भारतामध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला मी पहिलं लेक्चर सांगितलेलं आठवतोय, त्यामध्ये मी सांगितलं की मॅप काढू शकतो. या ठिकाणी भूस्खलनाचा प्रश्न आला तर भारताचा मॅप काढा, काय दाखवा, हिमालयन प्रदेश दाखवा, पश्चिम घाट दाखवा, ईशान्यचा प्रदेश दाखवा आणि त्याला काय म्हणा 13% भाग भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून आहे. कुणाच्या स्त्रोतानुसार, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. मग हे आपण थेअरीमध्ये बघतो. भूस्खलनाची कारण, अतिवृष्टी कारण दिलं, उदाहरण दिलं, भूकंप
उदाहरण दिलं, वृक्षतोड उदाहरण, अधिक बांधकाम, त्यानंतर दुसरं जल निस्सारणात बिघाड, हायड्रो पॉवर टनेलिंग, काइंड ऑफ डिफरंट पॉईंट, हा आपण जनरली लिहित नाही. काय हायड्रो पॉवर टनेलिंग, जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या टनेलिंगमुळे. त्यानंतर हे आपण बघतो नागरीकरण, पर्यटन, इको टुरिझम होत नाहीये. काय होतंय? अनियंत्रित टुरिझम होतंय. पुन्हा एकदा शब्द आला, धारण क्षमता, त्या प्रदेशाची क्षमता ओलांडून तुम्ही करायला गेला, अति करायला गेला, म्हणजे अति पायाभूत सुविधा निर्माण केल्या, अति पर्यटन केलं, या अनुषंगानं कॅरिंग कपॅसिटी ओलांडली, भूस्खलन झालं. मग त्यानुसार आपण काय केलं पाहिजे? मॅपिंग तयार केलं पाहिजे, अर्ली वॉर्निंग सिस्टीम उभारली पाहिजे. नॅशनल लँडस्लाइड रिस्क डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी 2019ची ऑलरेडी आपली आहे. जोखीम नकाशे तयार करा, ड्रोन सर्वेक्षण करा, इलेक्ट्रॉनिक्स निरीक्षण प्रणाली करा. पुन्हा एकदा आले बघा, सेन्सरच्या माध्यमातून. त्यानंतर जल निस्सारण व्यवस्थेकडे लक्ष द्या, जैव अभियांत्रिकी पद्धती. पुन्हा डोंगर उतारावर गवत, बांबू, लिंबूवर्गीय झाडे, यामुळं काय होतं? माती स्थिर ठेवली जाते. काय म्हणलं त्याला? जैव अभियांत्रिकी पद्धती. त्यानंतर पूर्व सूचना प्रणाली, बांधकाम वगैरे नियम वगैरे, या गोष्टींवर. जनरेशन ऑफ पॉइंट्स बघा तुम्ही, किती पॉइंट्स तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये विविधता बघा. हे सगळं करा आणि भूस्खलन रोखण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण GS1 मधला इतिहास, भूगोल आणि समाज हा भाग आपण बघितला. साधारण 6 ते 7 महिन्यातले इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ज्यांचा वापर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये करता येईल, या अनुषंगानं तुम्हाला मी इन्साईट द्यायचा प्रयत्न केला. पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये आपण या ठिकाणी सगळे विषय जवळपास बघितलेले आहेत. आज इतिहास, भूगोल, समाज, त्याच्या आधी आपण पॉलिटी, आंतरराष्ट्रीय संबंध, सामाजिक न्याय, त्यानंतर गव्हर्नन्सचे पण काही महत्त्वाचे टॉपिक बघितले. आठवत असेल तुम्हाला, आंध्र प्रदेशचं व्हॉट्सअप मॉडेल बघितलं. इकॉनॉमीमध्ये देखील आपण इकॉनॉमी तर बघितलीच, शेतीचा भाग बघितला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, हे टॉपिक देखील बघितले. या सगळ्या लेक्चर सिरीजचा वापर कसा करायचा आहे, जे काही आपण मुद्दे किंवा टॉपिक्स आयडेंटिफाय केलेत त्याच्यावर अधिक भर देऊन तुम्ही काय करा, जनरेशन ऑफ पॉइंट्स कोणते आहेत ते बघा. त्यानंतर मी सांगितलेले कीवर्ड कोणते आहेत ते बघा. लेक्चरच्या दरम्यान मी काही प्रेडिक्शन्स देखील सांगितलेले आहेत, त्याच्यावर अधिक भर देऊन त्या घटकांचा थेरीमध्ये जाऊन देखील अभ्यास करा आणि मग त्याला करंटची जोड द्या. या माध्यमातून तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला MPSCच्या मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि ही सिरीज या ठिकाणी थांबली असं घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू.